नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतो। यावेळेस थोडासा टायमिंग आपण चेंज करून आपण बदललेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या गोष्टी आपण ठरवलेल्या त्या टायमिंगला आपण देणं महत्त्वाचं आहे। काही विद्यार्थी आलेले असतील, काही विद्यार्थी नसेल, ते सवयीनुसार असतात इंडियन टायमिंग नुसार, परंतु त्याच्यासाठी आपला वेळ जाता कामा नये या मताचा मी आहे। चला तर वीकली करंट अफेअर मध्ये साधारणतः आपल्याला एप्रिल महिन्याचं करंट बघायचं आहे। या महिन्यात महत्त्वाच्या करंटच्या घडामोडी आहे आणि या महत्त्वाच्या करंट घडामोडीमध्ये जे काही आपल्याला परीक्षेला येईल, परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही येणाऱ्या आगामी आता जे काही करंट चालणार आहे, येणारा आगामी कंबाईन ह्याच जास्तीत जास्त फोकस ठेवून आपण ते करंटचे मुद्दे फोकस करणार आहोत। विशेषतः हे करंट तुम्हाला येणाऱ्या अपकमिंग एक्झाम करता सुद्धा कामी येणार आहे की भविष्यात जे काही एक्झाम होणार आहे, समजा सरळ सेवेचे असतील किंवा मग भविष्यात साधारणतः 6 महिन्यात 2 स्लॉट पडणार आहे शासन की साधारणतः 53 पदाचे 153 पद झालेले आहेत। तर या स्लॉटचा विचार करून आपण प्रॉपर जर अभ्यास केला तर निश्चित तुम्हाला काय होतो, फायदा होतो। चला येणाऱ्या काही कोर्टाच्या एक्झाम आहे पुढील आठवड्यापासून साधारणतः 26 तारखेपासून, त्यांना पण फायदा होईल। तर चला पहिले आपण सुरुवात करतोय वैयक्तिक बघा, क्रीडा 4थी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा बघा। पुरुषांची कुस्ती स्पर्धा माहित आहे, परंतु 4च महाराष्ट्र महिला कुस्ती स्पर्धा झाल्या। किती झाल्या? 4च। आणि पहिली महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा ही कुठं झाली तर कल्याण ठाणे, कुठं झालेली आहे? कल्याण ठाणे या ठिकाणी पहिली महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा झालेली आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो की सर्वात 4थी बघा, एकूण स्पर्धा किती झालेल्या महिला कुस्तीच्या? 4। एकूण स्पर्धा तुम्हाला एवढं माहित पाहिजे की महिला कुस्ती स्पर्धा एकूण झालेल्या 4। तर बघा ठिकाण बघा, यावर्षीचं ठिकाण होतं कोल्हापूर। कोल्हापूर हे कुस्तीचे माहेरघर आहे, माहित आहे ना कोल्हापूर। भारतीय कुस्तीमध्ये सर्वात जास्त योगदान देणारा व्यक्ती कोण आहे? खासबा जाधव। खासबा जाधव ज्या व्यक्तीनं ऑलिम्पिक मध्ये भारताला एक पदक मिळवून दिलं कुस्तीमध्ये, सर्वात रेसलिंग तुम्हाला माहित आहे आजही भारतीय लोकांना कुस्तीमध्ये ऑलिम्पिक मध्ये पदक मिळतात। तर लक्षात घ्या खासबा जाधव, लक्षात घ्या खासबा जाधव हे व्यक्ती सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातलेच आहे। कुठले आहे? कोल्हापूर जिल्ह्यामधीलच हे व्यक्तिमत्व आहे, लक्षात घ्या। तर या व्यक्तीनं सर्वात पहिल्यांदा ऑलिम्पिक मध्ये भारताला मेडल मिळवून दिलेलं आहे ऑलिम्पिक मध्ये, लक्षात घ्या खासबा जाधव। आता अलीकडे तुम्हाला माहित आहे रेसलिंग मध्ये बरेचसे आपल्याला ऑलिम्पिक मध्ये पद मिळत आहे, पण त्याचमुळे तुम्हाला माहित आहे कुस्तीचे माहेरघर असलेले कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी तुम्हाला माहित आहे यावेळेस कोल्हापूरच्या भूमीमध्ये ह्या स्पर्धा झाल्या। तुम्हाला माहित आहे युवराज पाटील आणि भरत मेकरी हे कुस्ती स्पर्धेच्या आयोजनामध्ये यांची महत्वाची भूमिका होती, लक्षात घ्या महत्वाची भूमिका। महिला कुस्ती स्पर्धा व्हावी कुठेतरी, तसं तुम्हाला माहित आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे पुरुषांसाठी, मग महिला सुद्धा स्पर्धा व्हाव्या यासाठी तुम्हाला माहित आहे की या ठिकाणी तुम्हाला कोल्हापूर या ठिकाणी 4थी महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा याचं आयोजन करण्यात आलं। पहा थोडक्यात आपण इथे ऐतिहासिक कामगिरी आपण बघूया। साधारणतः बघा डबल महाराष्ट्र केसरी जे काही अमृता पुजारी आहे, अमृता पुजारी त्याला डबल महाराष्ट्र केसरी म्हणतात। डबल महाराष्ट्र केसरी कशाला म्हणतात? जे कुस्तीमध्ये 2दा जिंकलेला आहे आणि हे सलग 3री आणि 4थी कुस्ती स्पर्धा जिंकणारी कोण आहे? अमृता पुजारी। 3री महिला कुस्ती स्पर्धा जिंकली ती आणि 4थी बघा डबल महाराष्ट्र केसरी एकच आहे, लक्षात घ्या। तुम्ही पुरुषाचा वाचाल आणि इथं महिलाचा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, तर लक्षात घ्या डबल महाराष्ट्र केसरी, लक्षात घ्या। 3री महिला कुस्ती स्पर्धा त्याला सांगली इथे झाली, ती सुद्धा जिंकली आणि लक्षात घ्या 4थी महिला महाराष्ट्र केसरी सोलापूर या ठिकाणी पार पडल्या 4थ्या स्पर्धेत सुद्धा ती जिंकली। बघा आयोजन करण्यात आलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यामार्फत, जिल्ह्याचा आयोजकच आहे संपूर्ण भारतातली कुस्ती स्पर्धा, विशेषतः महाराष्ट्रातली महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचा आयोजक असणारा जिल्हा कोल्हापूर जिल्हा, जे की कुस्तीचं पंढरी आहे। तुम्हाला माहित आहे राजश्री शाहू महाराज, लक्षात घ्या राजश्री शाहू महाराज याच्या काळापासून कुस्तीचा जिल्हा म्हणून याची ओळख आहे। कशाची? कोल्हापूर जिल्ह्याची, लक्षात घ्या कोल्हापूर जिल्हा गुळाची बाजारपेठाचा जिल्हा, तालमीचा जिल्हा राजश्री शाहू महाराज यांच्या काळापासून निर्माण झालेला आहे। तर लक्षात घ्या बरोबर साधारणतः 2 वेळा डबल महाराष्ट्र केसरी आहे अमृता पुजारी। कोण आहे? अमृता पुजारी। सांगली या ठिकाणी ती जिंकली आणि सोलापूर या ठिकाणी जिंकली। कुस्तीची स्पर्धा सर्वात पहिल्यांदा लक्षात घ्या तुम्हाला जे काही सुरू झाले 2023 मध्ये, तर ती सर्वात पहिल्यांदा कुठे झाली उद्घाटन? कल्याण ठाणे, लक्षात घ्या महाराष्ट्र महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा 2023 मध्ये सर्वात पहिल्यांदा उद्घाटन झालेलं आहे
कल्याण ठाणे, कल्याण ठाणे या ठिकाणी लक्षात घ्या. तर दोनदा जिंकलेली आहे अमृता पुजारी. पुढे बघा, साधारणतः यावर्षीचा जे काही विजेते आहे समजा अमृता पुजारी कोल्हापूर जिल्ह्यातल्या या डबल महाराष्ट्र केसरी विजेते आहे आणि उपविजेता आहे वेदिका सासने, सांगलीचे आहे. वेदिका सासने कुठचे आहे? सांगलीचे आहे आणि सांगलीमधल्या ह्या उपविजेता आहे. बघा ठिकाण होतं सोलापूर, ठिकाण कुठं होतं? सोलापूर. लक्षात घ्या, सोलापूर या ठिकाणच्या कुस्ती स्पर्धा झाल्या, या ठिकाणी अमृता पुजारी जिंकलेली आहे. साधारणतः सुरुवात आहे महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचं सुरुवात कधी आहे? 2023 पासून. कधीपासून आहे? 2023 पासून. लक्षात घ्या सुरुवात 100% IMPA प्रश्न बघा बरोबर. महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा सुरुवात आहे 2023. ठिकाण कोणतं? कल्याण ठाणे या ठिकाणी उद्घाटन झालं. पहिली बघा, पहिली महाराष्ट्र केसरी बघा विजेती कोण आहे? प्रतीक्षा बागडी. कोण आहे? प्रतीक्षा बागडी. आणि या वर्षीची डबल महाराष्ट्र केसरी कोण आहे? अमृता पुजारी. बघा दोनदा जिंकलेली आहे अमृता पुजारी, 2 वेळा विजेती आहे. किती वेळा? 2 वेळा. ही कोणत्या जिल्ह्याची आहे? कोल्हापूर जिल्ह्याची. यानं 2 वेळा जिंकल्या स्पर्धा. यावर्षीची सोलापूरची, मागची कुठची? सांगलीची. ह्या 2 जिंकल्या. पहिली महाराष्ट्र केसरी महिला कुस्ती स्पर्धा कधी झाली? 2023 ला. कुठे झाली? कल्याण ठाणे. आणि त्या ठिकाणी विजयी कोण आहे? प्रतीक्षा बागडी. कोण आहे? प्रतीक्षा बागडी. लक्षात घ्या प्रतीक्षा बागडी. याला त्यांनी काय केलंय? विजयी आहे पहिली महाराष्ट्र केसरी. तुम्हाला बघा एकतर महाराष्ट्र केसरी स्पर्धा महिला याच्या संदर्भात जर प्रश्न तुम्हाला आले, पहिला स्टेटमेंट राहील सरळ सरळ. एक तर आता तुम्हाला चालू विचारलं 2025-26 महाराष्ट्र केसरी महिला कुस्ती विजेत्या कोण आहे? बरोबर आहे. सरळ सरळ तुम्हाला विचार त्याच्याबद्दल, किंवा त्यांना डबल महाराष्ट्र केसरी महिला कोण आहे त्याचं नाव तुम्हाला विचारलं जाईल. बरोबर आहे ना. या प्रकारचा प्रश्न तुम्हाला सांगितलं जाईल. किंवा मग सरळ सरळ तुम्हाला विचारलं की कुस्ती स्पर्धाची सुरुवात कधी झालेली आहे. बरोबर आहे ना. कुस्ती स्पर्धेची सुरुवात कधी झालेली आहे? तर 2023 मध्ये. तर पहिलं विजयी कोण आहे हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाईल. तर लक्षात घ्या. एक तर पहिली विजेती. बरोबर आहे ना. हे सगळ्या घटना तुम्हाला घडामोडी कशा असल्या पाहिजे माहित असल्या पाहिजे. बरोबर आहे. आयोजक आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद. लक्षात घ्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद. आता तुम्हाला माहित आहे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय कुस्तीगीर स्पर्धेचे अध्यक्ष कोण आहे? शरदचंद्र पवार. भारताचं राष्ट्रीय कुस्ती जे काही आहे त्या याच्या संघाचा अध्यक्ष कोण आहे? शरदचंद्र पवार. आणि राज्य कुस्ती संघटनेचे अध्यक्ष होते अजितदादा पवार. कोण होते? अजितदादा पवार. आता या ठिकाणी तुम्हाला माहित आहे अजितदादा पवार यांचं मृत्यू झालं. बरोबर आहे. आणि त्यामुळं हे पद काही काळापुरता रिक्त राहिलं. बरोबर आहे. नंतर तुम्हाला माहित आहे विदर्भामध्येच साधारणतः आपल्या विदर्भातल्या काही लोकांना याचं अध्यक्षपद देण्यासाठी काही मान भाजपच्या लोकांनी ठेवलेलं आहे. तर ते पद दिलं जाईल तुम्हाला. बघा तर या प्रकारचं महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा आणि त्याच्या ऐतिहासिक कामगिरी संदर्भातचं प्रश्न तुम्हाला विचारले जाईल. बघा महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन कधीपासून झालेलं आहे? 2023. पहिली विजेती कोण? प्रतीक्षा बागडी. पहिली विजेती कोण? प्रतीक्षा बागडी. 2 वेळा महाराष्ट्र केसरी महिला विजेती कोण? अमृता पुजारी. कोण? अमृता पुजारी. किती वेळा? 2दा. कोणकोणते? 2000 बघा 2024 होते 24-25 बरोबर. कुठं जिंकली ती? सांगली. त्यानंतर 25-26 कुठं जिंकली? सोलापूरली. बघा पण ते कुठची आहे? प्रॉपर कोल्हापूरचे. कुठची आहे? कोल्हापूरचे. आयोजक केलेलं आहे कुस्तीगीर संघटनेचं कोल्हापूरनच. कारण याचा इतिहास जर आपण बघितला तर इथूनच आहे. लक्षात आलं? पॉज कर. चला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा सांगितली आपण. लक्षात घ्या. यानंतर आपण बघत आहोत देशातील पहिली बालस्नेही ग्रामपंचायत. लक्षात घ्या बालस्नेही ग्रामपंचायत. बघा बालकांचा विकास करणारी भंडारा जिल्ह्यातील बघा भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत महत्वाची. लक्षात घ्या तिचं नाव आहे इडगाव. कुठली आहे? इडगाव. भंडारा जिल्ह्यातली ही पहिली ग्रामपंचायत आहे. बघा पुनर्वसन झालेलं आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये पुनर्वसन झालेलं आहे इडगाव या ठिकाणी काही लोकांचं. 2025 राष्ट्रीय बालस्नेही पंचायत पुरस्कार पटकावून देशात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. बघा देशातील पहिली ग्रामपंचायत आहे जे बालस्नेही आहे. आता बालस्नेही म्हणजेच काय? बालकांचा विकास करणे, बालकांचा शारीरिक आणि मानसिक विकास करणारी देशातील पहिली ग्रामपंचायत आहे. बघा मागच्या वेळेस तुम्हाला नागपूर जिल्हा विचारला.
नागपूर जिल्ह्याच्या संदर्भात डिजिटल ग्रामपंचायत संदर्भातचा सुशासन पुरस्कार हा प्रश्न विदर्भातल्या मागच्या वेळेस कंबाईन मध्ये प्रश्न विचारला. तर आंतरराष्ट्रीय दर्जाची बालस्नेही ग्रामपंचायत लक्षात घ्या. तुम्हाला माहित आहे इडगाव ग्रामपंचायत, जिल्हा कुठला? भंडारा. कुठला? भंडारा. आता बघा, पंचायत राज मंत्रालय आहे केंद्र सरकारचं, आणि बघा 31 मार्च 2026 रोजी ही घोषणा करण्यात आलेली आहे. आता या ग्रामपंचायतीला 1 कोटी रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. किती? 1 कोटी. बघा, ग्रामपंचायतीला सुद्धा खूप काही पुरस्कार मिळाले जातात. तेवढं माहिती आहे का? धमक असलं पाहिजे. उगाच महात्मा गांधींनी सांगितलंय ग्रामपंचायत म्हणजे संसद आहे. ग्रामपंचायत म्हणजे काय आहे? संसद आहे. बघा, ग्रामपंचायतचे विधेयक केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला मंजूर करता येत नाही, किंवा संसदेचे विधेयक कोणाला मंजूर करता येत नाही. बरोबर आहे. आजपर्यंत सरकारला 2015 पासून तर 2026 पर्यंत वाटलं की रोख शक्य ते रोखलो, परंतु काल लोकसभेमध्ये तुम्हाला माहित आहे रोखण्यात आलेलं आहे. काल लोकसभेत तुम्हाला माहित आहे जे काही आपण म्हणतो नारी वंदन कायदा, हा बिल हाणून पाडलं विरोधी लोकांनी. लक्षात घ्या, 298 याच्या बाजूनं, 230 याच्या विरोधात. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणसाल सर लोकसभेत तर हे पारित झालं पाहिजे सर, 298 कुठं आणि 230? बाबू विशेष बहुमत पाहिजे ना, आणि विशेष बहुमत 352 पाहिजे. आणि पहिलं आहे असं विधेयक जे भारतीय जनता पार्टीचं लोकसभेत पारित नाही झालं. जेव्हापासून 15 पासून सत्तेत आली ना, तेव्हापासून फर्स्ट टाइम आहे. बरोबर आहे. आणि काल साधारणतः पश्चिम बंगालचे 2 बहिणी खासदार जे ज्यांनी पक्ष सोडला होता ते परत राहुल गांधीच्या विश्वासात त्यांनी परत आलेले आहे. आणि 4 आमदार म्हणजे घर वापसी. 4 आमदार, 2 खासदार. जसं विधेयक कोसळलं तसं काय झालं? बुमरँग झालं. लोक बदलले की नाही का काही होऊ शकते. आता हे हे बिल न पारित होणं म्हणजे धोक्याची घंटा आहे सरकारला. यदा कदाचित सरकारमधले काही पक्ष सुद्धा याला पाठिंबा घालू शकतात, कारण येणारं इलेक्शन आता जवळ आहे. 26 संपलं की लगेच तयारी होते. लक्षात घ्या, 26 संपलं की 27-28 मग चालू झालं तुमचं परत कॅम्पेनिंग. बघता बघा मागची पंचवार्षिक योजना तुम्ही लोकसभेचं मतदान केलं असाल, परत तुमच्या जवळ लोकसभेचं मतदान वेळेला सरकार परत पंचवार्षिक योजना करून राहिलं. पण आपण तिथं आहोत. लक्षात घ्या, म्हणून गांभीर्य फार महत्वाचं आहे. तर इटगाव ही देशातील पहिली बालस्नेही ग्रामपंचायत आहे जे बालकांचा विकास करणारी आहे. तर लक्षात घ्या, मानसिक व शारीरिक विकास करण्यासाठी ही ग्रामपंचायत. विशेषतः बघा, बालविवाह रोखणे, कमी वयातल्या मुलांचं मुलींचं लग्न, त्यानंतर शोषण. बघा, बालकांचं होणारं शोषण आहे. विशेषतः बघा, बालविवाह रोखणे, बालविवाह, मुलांचे शोषण थांबवणे, त्यांना सामाजिक संरक्षण देणे यावर इथे विशेष भर दिला जातो. बघा, मुलांचे आरोग्य, पोषण, दर्जेदार शिक्षण आणि सुरक्षित पाणी, बरोबर आहे, आणि स्वच्छता या मूलभूत हक्काची प्रभावी अंमलबजावणी करणं. बघा, लहान मुलांना आरोग्य सुविधा देणे, स्वच्छता देणे, स्वच्छ अन्न देणे, स्वच्छ पाणी देणे, त्याचा शारीरिक आणि मानसिक विकास करणे, बालगुन्हेगारी रोखणे, हे घरातून वातावरण दिलं पाहिजे. बाळकडू जर तुम्हाला लहानपणापासून जर पाजलं असतं तर तुम्ही आजपर्यंत कुठं राहिला असतात. बरोबर आहे. अशा प्रकारच्या बालस्नेही ग्रामपंचायत निर्माण करत आहोत. बघा, सामाजिक संरक्षण. तुम्ही म्हणता सामाजिक सुरक्षा कसं? समाज तुम्हाला सांगते आरामचोट आहे म्हणून समाज ठरून टाकते. हा पोरग ढळा आहे, ही पोरगी मेळा आहे, ही पोरगी मेंटल आहे, ही शिकू शकत नाही. घरातले 3 पोरी जर असतात तर घरातले आई वडील शेजारच्याला विचारतात की नाही बा आमची पोरगी फक्त एकच शिकणार, तिला अख्खा पैसा लावतात, बाकीच्या पोरी शिकणारच नाही कारण हे लागतच नाही. अरे असं कसं समजा तुम्ही? सामाजिक संरक्षण देण्याची गरज आहे. आज आपण तुम्हाला माहिती लहानपणापासून एखादा बारकं पोरगा असलं त्याची शारीरिक वाढ झाली नाही, तिला टिंगू म्हणतात, त्या पोराला खराब वाटते. तिला 1.5 फुट्या म्हणते, तिला खराब वाटते. अरे त्या लहान लेकरू आहे, लक्षात घ्या, लहान लेकराला तुम्ही चिडवा ना, त्याच्या मनात राग येते. एखादा लहान लेकरू असेल ते लोक काय म्हणते? डोम्या म्हणते, बोंबडी म्हणते, म्हणतात ते काळू म्हणते, काळ्या म्हणते. कशाला? त्याची घरातले सुद्धा लोक टोपण नाव तिला देतात, ए काळ्या इकडे रे. बरोबर आहे ना? हे लक्षात घ्या. त्याला अशा प्रकारची न्यूनगंडता निर्माण होते. आणि तुम्हाला माहित आहे बऱ्याच ग्रामीण भागात की बालवयातच लग्न लावले जातात. आणि या प्रकारचं सामाजिक खच्चीकरण, मानसिक खच्चीकरण, शारीरिक खच्चीकरण त्याचं केलं जाते. काही ठिकाणी पुरेसं अन्न भेटत नाही, काही ठिकाणी पुरेसं स्वच्छ पाणी भेटत नाही. आणि या ठिकाणी तुम्हाला माहित आहे या प्रकारच्या ग्रामपंचायतीनं काय केलेलं आहे की बालकांचा विकास व्हावा यासाठी या ग्रामपंचायतीनं संपूर्णपणे पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण अभियान भारत सरकारनं उभं केलेलं आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय भारत सशक्तीकरण पंचायत राज अभियान. आणि तुम्हाला माहित आहे जेवढ्या ग्रामपंचायत सशक्त होईल तेवढा राष्ट्र सशक्त होईल. खेडे सुधरा, देश ऑटोमॅटिक सुधरत. शहरे सुधरू नका, खेडे. कारण खेडे जर सुधरवले ना, खेड्यातले लोक शहरात येणार नाही.
100%. आणि तुम्हाला एक सांगतो मी, शहरातल्या सर्व खाजगी शाळा बंद करून टाका, तुमच्यासारखे एकही कार्यकर्ते येत नाही. आणि दुसरी गोष्ट, नौकर भरती जे तुम्ही म्हणता ना, एमपीएससी युपीएससी हे सगळं बंद करून टाका ना, बरोबर आहे. गावातले लोक गावात, तालुक्यातले लोक तालुक्यात नोकरी भरती द्या तुम्ही, ऑटोमॅटिक गर्दी शहरातली कमीच होऊन जाते. 100% गर्दी. बघा, तर या प्रकारचं बालस्नेह ही ग्रामपंचायत लक्षात घ्या. देशातील पहिली ग्रामपंचायत आहे जी भंडारा जिल्ह्यातली आहे. कुठली आहे? इटगाव, बरोबर आहे. तर या प्रकारची ग्रामपंचायतीला 1 कोटी रुपयाचं पारितोषिक भारत सरकारच्या पंचायत राज संदर्भात देण्यात येत आहे. पुढे चला. आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती हे विधेयक पारित झालेले आहे. आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती विधेयक 2026. तुम्हाला माहित आहे, साधारणतः 2 जून 2024 रोजी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाची संयुक्त राजधानी म्हणून हैदराबादचा 10 वर्षाचा कार्यकाळ संपला. 2 जून 2014 ला तुम्हाला माहित आहे, तेलंगणा नवीन राज्याची निर्मिती झाली. BN श्रीकृष्ण समितीच्या शिफारशीनुसार. पहा, BN श्रीकृष्ण समितीच्या शिफारशीनुसार, BN श्रीकृष्ण समिती होती, जे तुम्हाला 7वा वेतन आयोग लावण्यासाठी सुद्धा समिती होती. तुम्हाला विचारलं जाईल यावेळेस 8वा वेतन आयोग लावण्यासाठी आयोग कोणता, त्या आयोगाचा अध्यक्ष कोण, सदस्य कोणते, हे अपडेट वाचून जा. लक्षात घ्या. 8 पे स्केल लावणारं कमिशन कोणतं, कधी नेमलं आणि केंद्र सरकारनं कधी लागू केलं, कोणकोणत्या केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये 8वा वेतन आयोग लागू झाला, हा सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकते. चला, तर BN श्रीकृष्ण, लक्षात घ्या, 7व्या वेतन आयोगाचे जे अध्यक्ष होते, यांच्या अध्यक्षतेखाली 2 जून 2014 ला 29वे राज्य म्हणून भारताचे तेलंगणा या राज्याला मंजुरी मिळाली. आणि त्याच्यामुळे दोघांमध्ये वाद एकच होता, तो म्हणजेच काय, संयुक्त राजधानीचा, तो म्हणजे हैदराबाद. तेलंगणा म्हणायला लागला आम्हाला पाहिजे हैदराबाद, आंध्र प्रदेश म्हणायला लागला आम्हाला पाहिजे हैदराबाद. परंतु ते 10 वर्षासाठी संयुक्त करार केला की दोघांची संयुक्त राजधानी तशीच राहील. कारण भारतामध्ये ज्या ज्या वेळेस 2 राज्याची 1 राजधानी ठेवण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी वाद निर्माण झालं. जसं की पंजाब आणि हरियाणा यांची दोघांची संयुक्त राजधानी एकच आहे, ती म्हणजे चंदीगड. आणखी सुद्धा वाद सोडवता आलेला नाहीये. आपला महाराष्ट्र आणि गुजरातचा सुद्धा वाद मुंबई पासूनच होता. उद्या विदर्भ जर वेगळा झाला तर विदर्भाला सुद्धा वाटेल की मुंबई आमच्या सोबत असावा. आता तुम्ही म्हणसाल सर विदर्भाचा मुंबईचा काही संबंध की भाग वेगळा, ते संबंधाचा विषय नाही. लक्षात घ्या, संबंधाचा विषय नाही. पण मुंबईमध्ये येणारा इन्कम आणि त्याचं भवितव्य किंवा त्याचं प्रसिद्धी हे फार महत्वाचे आहे. तसं हैदराबाद सिटीचं महत्व खूप मोठं आहे. आणि यासाठी तुम्हाला माहित आहे 10 वर्ष पूर्ण झाले, म्हणून लक्षात घ्या, आंध्र प्रदेश विधानसभेनं अमरावतीला वैधानिक दर्जा देण्याचा काय केलेला आहे, एकमताने प्रस्ताव मंजूर केला. बघा, लोकसभा 1 एप्रिल 2026 रोजी मंजूर झालेला आहे. राज्यसभेत 2 एप्रिल 2026. बघा, कुठल्याही राज्याचं, कुठल्याही देशाचं, कुठल्याही राजधानीचं नाव बदलायचं असेल तर आपल्याला लोकसभेतनी त्याला बहुमत पाहिजेच. परंतु याला काही विशेष बहुमताची गरज नाही, तर साध्या बहुमताची गरज आहे. कुठल्या बहुमताची गरज आहे? साध्या बहुमताची. राज्य सरकारनं जरी विधेयक पाठवलं तरी केंद्र सरकारच्या लोकसभा आणि राज्यसभेचं याला साधं बहुमत पाहिजे, तोपर्यंत नाव बदलत नाही. जसं की फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर हे नावची घोषणा उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना यांनी केलं, परंतु एकनाथ शिंदेच्या काळात हे काय झालं, लागू झालं. कारण केंद्र सरकारनं त्यांच्या काळात मंजुरी दिली होती. उद्धव ठाकरेने जरी घोषणा केली असेल, अहिल्यानगर केली असेल, धाराशिवची घोषणा केली असेल, परंतु ते लागू झालं नव्हतं. आणि हेच प्रश्न जेव्हा विचारले तर कोण होतं मुख्यमंत्री की ज्याच्या काळात छत्रपती संभाजीनगरचा दर्जा प्राप्त झाला? पहिला ऑप्शन होतं उद्धव बाळासाहेब ठाकरे. पोट्याने हेच आणलं ना, गेलं. लक्षात घ्या, थोडस डोकं जागेवर ठेवायचं. सोपेच प्रश्न जातात प्रश्नपत्रिकेत, लक्षात घ्या. सोप्याच गोष्टी माणसाच्या घात करतात, कठीण गोष्टी घात करत नाही, लक्षात घ्या. पुढे बघा, साधारणतः जे काही 1 एप्रिल 2026 ला भारत सरकारने संसदेत आंध्र प्रदेश पुनर्रचना सुधारणा विधेयक मंजूर केला. आणि साधारणतः याची पायाभरणी 22 ऑक्टोबर 2015 रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली होती. बघा, अमरावती आज कोणाची राजधानी आहे? अमरावती, आंध्र प्रदेश. आणि हैदराबाद कोणाच झालेली आहे? तेलंगणा, बरोबर आहे. तर त्यामुळं या प्रकारचं विधेयक पारित झालं. आणि अमरावतीला इतिहास आहे खूप मोठा, बरोबर आहे. अमरावती या राज्याला, अमरावती या देशाला, याला शहराला सगळ्यात महत्वाचा काय इतिहास आहे. आणि काल परवा तुम्ही जर बघितलं असेल, कोणतं राज्य असं आहे जे गौतम बुद्धाचं संपूर्ण इतिहास जोपासणार आहे, ते म्हणजे अमरावती शहर. काल बऱ्याच पोराचे स्टेटस आलेले, तुमच्यापैकी पण काही लोकांचे स्टेटस असेल, पण पोट्टेले माहित नाही राहत काही काही गोष्टींमध्ये. एक कार्यकर्ता होता, त्यानं क्लासचं स्टेटस ठेवलं, पेपर आहे असे आहे,
आणि मला नंतर तो विचारला मास्तर पेपर किती आहे म्हणे कंबाईनले. अबे स्टेटस तुला ठेवला पेपर पाहिलं त्याच्यात किती आहे तर तो म्हणजे 10 आहे. अबे तेवढं नाही बे बरोबर तर पाहिजे 7 आहे 8 आहे 9 आहे. बघा उगाच तुम्ही आंधळी काही गोष्टी करू नका. काय आहे काही थोडं वाचा. काल बऱ्याच लोकांचे चर्चा होते की गौतम बुद्धाचा सन्मान की आमचा ऐतिहासिक वारसा सांस्कृतिक वारसा जपण्याचा मानस अमरावती शहराचं संपूर्ण इतिहास आहे. सांस्कृतिक शहर आहे लक्षात घ्या. आणि त्या गौतम बुद्धाच्या काळापासूनचा याला मोठा इतिहास आहे. बरोबर आहे ना. तर त्यामुळं हे साधारणतः घोषणा जी काही झाली होती 10 वर्षासाठी ती आता वेगळं झालेलं आहे. त्यामुळं आता आंध्र प्रदेश मधला हैदराबादचा हा वाद संपला आणि या ठिकाणी आता हैदराबाद ही राजधानी संपूर्णपणे तेलंगणाची राहील आणि अमरावती ही राजधानी 100% कोणाची राहील नाही कोणाची लक्षात घ्या. पण आता तिकडचं अमरावती आपलं अमरावती वेगळी लक्षात घ्या. काही लोकांना हा प्रश्न पडतो इकडे अमरावती तिकडे अमरावती प्रश्न इकडे आणि तिकडे विचारतात वारंवार. आणि आता प्रश्न कार्यकर्त्याला तर कधी कधी कन्फ्युज होऊन जातो की नेमकं काय बाबा. तर पुढे चला. जनविश्वास तरतुदी सुधारणा विधेयक 2026 जनविश्वास बघा. किरकोळ गुन्ह्याचे अपराधीकरण रद्द करण्यासाठी किरकोळ गुन्ह्याचे अपराधीकरण रद्द करण्यासाठी आणि विश्वास आधारित शासन प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी लक्षात घ्या विश्वास विधेयक 2026 लोकसभा आणि राज्यसभेतनी पारित झालेलं आहे. किरकोळ गुन्हे काय गुन्हे असतात काही लोकांचे साधे साधे गुन्हे त्याच्यासाठी लोकांना अटक केली जाते किंवा त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जातो. कोणाला धमकावलं आता कोणी कोणाला धमकावलं समजा किंवा काही कोणाला धक्का लागला असेल किंवा साधा ऍक्सिडेंट झाला असेल की मोठा गंभीर गुन्हा आहे का नाही ना. हा कोणाला मारलं बा आता चांगला लक्षात घ्या भांडणं झाली समूहामध्ये आहे ना इकडचे 10 लोक आहे इकडचे 10 लोक आहे परंतु त्याच्यातून कुठल्याही प्रकारची गंभीर इजा नसेल तरी सुद्धा काही लोकांवर गुन्हे दाखल केले जातात. काही लोकांचं करिअर करप्ट होत आहे आणि मग याच्यामुळे काय होतं तो गुन्हेगार निर्माण होतो. आपण गुन्हे कमी करायचे आहे न्यायपालिका पोलीस स्टेशन यांना गुन्हे कमी करायचे आहे यासाठी हे बसलेले आहे. हे गुन्हे वाढवण्यासाठी नाही. जर अशा प्रकारे जर आपण गुन्हेगार जर वाढवत असाल किंवा गुन्हेगार निर्माण करत असाल तर याचा काही उपयोग नाही. म्हणून केंद्र सरकारनं याच्यावर विचार केला आणि जे काही किरकोळ गुन्हे आहे जनभावनेचा विचार करून मग आपण काय केलं की जनसुधारणा जनविश्वास विधेयक लक्षात घ्या जनविश्वास विधेयक. कारण जनतेचा जर विश्वास नसेल मला सांगा ना साधी एक गोष्ट आहे की बाबा एखाद्याला तुम्ही मेसेज केला फोनवर आणि त्या मेसेज किंवा बाबा एखाद्या फोनवर काय केली धमकी दिली तर त्याचा परिणाम इतका होऊ शकतो 2 माणसं येऊन आपल्याला येऊन मारू शकतात. बरोबर आहे ना. काल परवाचा वेळेस मला एक गोष्ट सांगत होता सर गावात म्हणजे ग्रामपंचायतचं इलेक्शनचं प्रकरण चालू आहे म्हणे आणि माझ्या काकाच्या विरोधात म्हणजे कार्यकर्ता आहे म्हणे ते आम्हाला जर असं आगाऊपणा करत आहे म्हणे आणि मी त्याला म्हणे मेसेज पाठवला म्हणे. बरोबर आहे ना. आणि याने मला मेसेज दाखवलं. बरोबर आहे म्हणलं काही गरज नाही ना भाऊ. कारण तुझं करिअर खराब होईल ना करप्ट होईल ना. कारण तुझ्यावर जर समजा एखादा जरी FIR जर लागू झाला इथं जर 2 पोरं आले आणि त्याच्या लायब्ररीमध्ये किंवा लायब्ररीच्या बाहेर येऊन याला 2 लोकांनी जर हाणलं दारू पिऊन असत त्यांचं करिअर तर काहीच नाही. मग आता काय होईल याला हाणल्यानंतर याच्या घरचे किंवा हे काय करल पोलीस स्टेशन मध्ये जाईल. आता पोलीस स्टेशन मध्ये याच्या हा काय करल एक FIR दाखल करल मग ते सोडणार आहे का. ते सुद्धा काय म्हणल की आम्हाला जातीवर धर्मावर आमच्या आर्थिक बाबीवर येणं काय केली आहे शिवीगाळ केलेली आहे किंवा ते मग काही लावेल पुढं. बरोबर आहे ना. तर यावर काय होईल याचं गेलं ना. म्हणून लक्षात घ्या भानावर आपण असे थोडे थोडे गुन्हे घडलेले आहेत. बरोबर आहे ना. यामुळे तुम्हाला माहित आहे भारतामध्ये आता काय ठेवलेलं आहे की जनभावनेचा विश्वास करून आपण काय केलेलं आहे जनविश्वास सुधारणा विधेयक. लक्षात घ्या एवढंच लक्षात घ्या जनतेमध्ये काही प्रश्न साधे प्रश्न असतात. आता मला सांगा एखादा माणूस पेन्शनसाठी म्हातारा रोज फिरत आहे. मला सांगा ना ज्या माणसाचं रिटायरमेंट झालं ना रिटायरमेंट झाल्यानंतर त्याला पेन्शन भेटत नाही लगेच 2 महिने 4 महिने 6 महिने काही काही लोकांना तर 2 वर्ष 3 वर्ष लागते. माझ्याच वडिलांचा प्रश्न तुम्हाला सांगतो 2 वर्ष गेले पेन्शनच नव्हती भेटत. VRS घेतली साधारणतः 2021 ला रिटायरमेंट होणार तर 2017 ला मी VRS घ्यायला लावलं आणि पेन्शनच्या चक्रा एवढे 2 वर्ष झाले मारत होते. मला फार वाईट वाटलं की या काळात मी पेन्शनसाठी कारण लोक फिरवतात मग ते काय म्हणे आणखी तुम्हाला काही दिवस म्हणजे नोकरी करावं लागल. माझ्या वडिलांनी परत 4 ते 5 महिने जाऊन तिथं सह्या मारल्या जाऊन. तर या ठिकाणी तुम्हाला त्रास प्रचंड होतो. मग अशा त्रासमध्ये जर एखाद्या माणसानं जर हात उचलला किंवा शिवीगाळ जर केली तर तो त्याचा अपराध कसा. बरोबर आहे ना. म्हणून या प्रकारचं जनविश्वास विधेयक याची तरतूदची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे 2026 मध्ये. पुढे बघा साधारणतः बघा जनविश्वास सरकार नागरिक आणि उद्योग यांच्यात विश्वासावर आधारित नियामक वातावरण निर्माण करणे. बघा काही उद्योग आपण निर्माण करतो
आणि त्या उद्योगाला काही सुरक्षित वातावरण नाही काही काही ठिकाणी. समजा आपल्या यवतमाळमध्ये एखादा उद्योग निर्माण करत असेल आणि त्या ठिकाणी काही गुन्हेगारी लोक जे असतील त्याला काही आरोप करत असेल समजा, तर याचा उद्देश काय आरोप करण्याचा हा बघितला पाहिजे. त्यांचं म्हणणं काय आहे ते स्थानिक लोकांना नोकऱ्या द्या, स्थानिक लोकांना रोजगार द्या. त्यांचं एक बरोबर आहे की जर तुमच्या गावात तुमच्या भागात जर एखादी कंपनी येत असेल आणि ती जर बाहेरचे एम्प्लॉई नेमत असेल तर मग तुमच्या स्थानिक लोकांचा उपयोग काय म्हणून लक्षात घ्या. त्या उद्योगपतीला सुद्धा संरक्षण मिळावं, त्याचबरोबर लोकांना सुद्धा संरक्षण मिळावं म्हणून या प्रकारचा जनविश्वास, जनभावनेचा विश्वास हा विधेयक तुम्हाला काय करण्यात आलेला आहे, पारित करण्यात आलेला आहे. बघा पुढं अश्विनी भिडे. अश्विनी भिडे मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त होणाऱ्या प्रथम महिला आहे. अश्विनी भिडे बरोबर आहे, लक्षात घ्या. अश्विनी भिडे तुम्हाला आपल्याला मुंबई महानगरपालिका फार महत्वाची आहे. मुंबई महानगरपालिकेवर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी काही गोष्टी विचारल्या जाऊ शकते कारण यावेळी सतांतर झालेलं आहे. तर अश्विनी भिडे मुंबई महानगरपालिका म्हणजेच काय बृहन्मुंबई महानगरपालिका, बृहन्मुंबईला म्हणण्याचं कारण आहे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोघांचं मिळून 2 जिल्ह्यांचं मिळून एक महानगरपालिका आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ग्रामीण गाव नाही आहे, पंचायत राज व्यवस्था लागू नाही आहे. बरोबर आहे. जे काही 36 जिल्हे आहेत त्यापैकी 34 जिल्ह्यातनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अपवाद मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. तर लक्षात घ्या मुंबई शहर आणि उपनगर लक्षात घ्या या दोघांमिळून तयार झालेल्या बृहन्मुंबई. आणि याच्यात तुम्हाला माहित आहे महाराष्ट्र लक्षात घ्या केरळच्या वरिष्ठ IAS अधिकारी या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहित आहे साधारणतः आयुक्त झालेले आहे आणि ही आयुक्त होणारी प्रथम महिला आहे. पुढे बघा मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड च्या त्या व्यवस्थापकीय संचालक होत्या. मेट्रो जे काय आपण निर्माण केलं होतं भारतामध्ये त्याचं व्यवस्थापन करण्याचं काम सुद्धा त्यांचं होतं. बघा IAS झाला म्हणजे त्याला एखादं डिपार्टमेंटल भेटेल असं काहीच नाही, तो कलेक्टरच होईल असं सांगता येत नाही, तो आयुक्तच होईल असं सांगता येत. पण आयुक्त होत असताना तो कुठल्या ह्याच्यात जाईल सांगता येत नाही. जसं की तुकाराम मुंडे सारखा माणूस याला प्रशासनातला एवढा गाढा अनुभव असून चांगल्या ठिकाणी याचं पद नियुक्तीच होत नाही कारण हा जिथं जिथं गेला तिथं काहीतरी काय करते भ्रष्टाचार काढण्याचं काम करते. या माणसाला काय केलं मुंबई महानगरपालिकेचं आयुक्त केलं तुकाराम मुंडेला. यानं काय केलं भल्या भल्या बिल्डिंगा पाडल्या, पुण्याला गेलं पिंपरी चिंचवडला भल्या बिल्डिंगा पाडल्या. हा माणूस काय करते फुटपाथ नाही पाडत, हा पाडते बिल्डिंगा. आणि बाकीचे आयुक्त काय करतात किंवा कलेक्टर काय करते फुटपाथ हटाव, फक्त फुटपाथ. आणि त्याच्या मागे ट्रॅफिक वाले पोलीस लावते रस्त्यावर. रस्त्यावर कोण आहे रे ज्याचं पोट भरत नाही ते रस्त्यावर आहे. बिल्डिंग पाड ना, इलिगल बिल्डिंग पाड, तेव्हा तुला कळल काय आहे काय नाही. बरोबर आहे ना. म्हणजे ह्या महत्वाच्या घटना घडामोडी. आता मला सांगा हा जो रस्ता आहे ना हा रस्ता तुम्ही बघा 3 फोटोकडे जाणारा रस्ता त्या चौकातून केवढा मोठा रस्ता आहे आणि इकडे जर गेला तर रस्ता केवढा अरुंद झाला की नाही. आता मला सांगा एवढा मोठा कार्यक्रम एवढा मोठा आपण गोष्टी घेऊन राहिलो आणि एवढा मोठा रस्ता चालला कुठं 3 फोटोकडे. बरोबर आहे ना. मग यवतमाळमध्ये सगळ्या लोकांना मागणी करावी हा रस्ता या चौकातनी कमान लागली पाहिजे. बरोबर आहे. 3 फोटोकडे जाणारा मार्ग मोठा एरिया आहे आणि जे या ठिकाणी यवतमाळमध्ये 3 फोटो कुठंच नाही तो एकमेव एरिया आहे प्रसिद्ध. बरोबर आहे. पण त्याचं झालंच नाही, आणखीन रस्ता नाही तिकडे जाण्यासाठी. आले इथं मंत्री कोणी तिथं जाते संविधान चौकात जाते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जाते, बिरसा मुंडाजवळ जाते आणि परत 3 फोटो जवळ येते. पण तिथं रस्ता नाही आणखी. हा रस्ता बघा अरुंद आहे, मोठा रस्ता नाही. मग काय अर्थ या गोष्टीला? या गोष्टीला अर्थच नाही ना. इथं मागणी जर लोकांना जोपर्यंत करणार नाही, अरे प्रसिद्ध एरिया आहे, प्रसिद्ध गोष्टी आहे. आता बघा यासारख्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहित आहे तुकाराम मुंडेनं करण्याचा प्रयत्न केला म्हणजे सर्वसामान्याचं काम करण्याचा गेला म्हणून त्याला विविध आयुक्त पदावर हटवलं. मग शिक्षण विभागात गेला तो माणूस आणि तिथं काय केलं त्यानं शिक्षक घोटाळा काढला. आणि त्या माणसानं काय केलं संपूर्ण शिक्षक भरती खाजगी संस्थेवरची सुद्धा पवित्र पोर्टल मार्फत सुरू केली. आता संस्थेत सुद्धा पैसे भरून नाही, कुठं पवित्र पोर्टल मध्ये पास व्हा, टीईटी द्या, नंतर टेट द्या, नंतरच तुम्हाला लागता येईल. बरोबर आहे. या प्रकारचं तरतूद त्यांनी केलं. तिथून त्याला हटवलं कारण संस्था चालकाने विरोध केला की बाबा असा माणूस आम्हाला नाही पाहिजे. मग कुठे गेले परिवहन विभाग आयुक्त गेला, एसटी महामंडळ विशेष नाही एसटी महामंडळ मध्ये त्याने एवढं काही सुरू केलं जे काही चुकीच्या असतात बाबा गोष्टी ते त्याने बंद करून टाकलं. याच्यातून साधारणतः त्याला माहित आहे का 6 ते 7 हजार ड्रायव्हर जे आंधळे आहेत तरी ते गाडी चालवायला गेले त्याने पहिले बंद करून टाकलं. म्हणजे त्यांची चाचणी घेतली तुला दिसते काय तर त्यानं पाहिलं की इथे बऱ्याच लोकांना दिसत नाही आहे. बरोबर आहे. आणि अशा लोकांना त्यांनी काय केलं कामावर काढण्याचा प्रयत्न केला. मग लोकांना ते खुपणार ना. मग त्या माणसाला लक्षात घ्या इकडं तिकडं त्याच माणसाची आई
साधारणतः मागच्या महिन्यात त्याचं काय झालं, निधन झालं. मग त्यानं काय केलं माहितीये का, न 13वी केली न 5वी केली, झाडं लावण्याचा उपक्रम ठेवलेला आहे. तिघही भाव बसले, 2 भाऊ IAS आहे. तर त्यांनी काय ठरवलं की माझ्या आईचं निधन झालंय आणि माझी आई ही असामान्य होती, कारण ती माऊली होती म्हणून आम्ही 2-2 लेकरं IAS घडलो. बरोबर आहे ना, आईनं तर घडवून लेकराले IAS जरी असेल, त्याची इच्छा एकच आहे की आमच्या आईचं पुण्य स्मरण कसं होईल, झाडं लावून. बघा केवढा मोठा निर्णय आहे, साधी गोष्ट नाहीये. मग हे बघा ना, आपण म्हणतो ना काही गोष्टी करायला लागते, कधी करायला लागेल, सुरुवात करायला लागेल कधी, ते बघा. तर या ठिकाणी अश्विनी भिडे मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालन, त्यानंतर बघा कुलाबा वांद्रे सिप्स या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रमुख भूमिका त्यांनी घेतली होती. मेट्रो लाईन 3 जे का मुंबईतली मेट्रो लाईन 3 होती, कुलाबा वांद्रे सिप्स जे काही महत्वाचा एरिया आहे याच्यावरती महत्वाची भूमिका अश्विनी भिडे यांची होती. पुढे बघा, साधारणतः BMC महानगरपालिकेबद्दल जर आपण विचार केला, बृहन्मुंबई महानगरपालिका ही सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. पहिले पिंपरी चिंचवड होती. बृहन्मुंबई महानगरपालिका लक्षात घ्या, ही भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. ही भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातली सर्वात मोठी श्रीमंत महानगरपालिका आहे. पहिली होती पिंपरी चिंचवड. लक्षात घ्या, पिंपरी चिंचवड ही सर्वात श्रीमंत महानगरपालिका होती आशिया खंडातली, पण आता क्रमांक लागतो बृहन्मुंबईचा. त्यानंतर बघा, साधारणतः BMCचे नेतृत्व करणे हे भारतातील सर्वात आव्हानात्मक आहे. सर्वात आव्हानात्मक कारण माहित आहे का, याचा बजेट 4 राज्य इतका आहे. 4 राज्याचा बजेट जसा असतो तेवढा बजेट बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आहे. आणि हे सोपं काम नाही आहे. फक्त एवढं लक्षात घ्या, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कोण झालेले आहेत तर अश्विनी भिडे. बाकी काहीच लक्षात नका घेऊ, कारण ही बृहन्मुंबई महानगरपालिका यावेळेस पहिल्यांदाच 20 वर्षानंतर सत्तांतर झालेलं आहे. शिवसेनेच्या हातातली सत्ता भारतीय जनता पार्टी यांच्या हातात गेलेली आहे. या ठिकाणी महापौर यांचा बसलाय. भले दोघही भाऊ एकत्र आले होते, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, परंतु यांची सत्ता येऊ शकली नाही. कारण वेळ गेलं. वेळ गेल्यानंतर एकत्र येऊन उपयोग नसते, वेळ गेल्यानंतर जागा होऊन उपयोग नसते. आयुष्यात जिंदगी सबको कायम तिला मोका देते म्हणते ना, पण ते गेल्यानंतर काहीच नाही. एकदा वेळ तुमच्या लाईफ मध्ये हा सर्वात गोल्डन टाइम आहे. हा टाइम गेला ना आयुष्यात परत नाही. तुम्ही म्हणसाल ना आपला टाइम आएगा, नाही येत, तो येत नाही. हाच गोल्डन लाईफ आहे तुमची. हेच बघा, तर या प्रकारचा अश्विनी भिडेवर हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. चला पुढचं, ग्रीन कार्ड प्रणाली बघा. व्यावसायिक प्रवासासाठी महत्वाचं वाहनासाठी फिटनेस प्रमाणपत्र बघा. ग्रीन कार्ड फिटनेस बघा. कमर्शियल पॅसेंजर व्हेकल्स बघा, यांना दिले जाणारे ग्रीन कार्ड हे व्यावसायिक प्रवासी वाहनासाठी आहे. बघा, साधारणतः उत्तराखंड मधील डोंगराळ भागात विशेषतः 4 धाम यात्रेच्या मार्गावर चालणाऱ्या वाहनाची तांत्रिक स्थिती उत्तम आहे याची खात्री करण्यासाठी हे कार्ड दिले जात आहे. बघा, खूप मोठे 4 धाम यात्रेला लोक जातात आणि त्या ठिकाणी पोल्युशन वाढते. विशेषतः जुने वाहन काही लोक आणतात. तुम्हाला माहित आहे, जुन्या जे काही वाहन आहे आपण PUC काढतो, ग्रीन टॅक्स भरतो, ग्रीन टॅक्स भरून ते परत काय करतो आपण चालवत राहतो. पण काही वाहन असे आहेत ते ग्रीन टॅक्स सुद्धा भरत नाही. आणि याच्यामुळे काय होतं, ते पोल्युशन, त्याचबरोबर साऊंड पोल्युशन असेल, एअर पोल्युशन असेल, 2 प्रकारचं पोल्युशन ते वाढवण्याचा काय करतात, प्रयत्न करतात. सोबतच जुन्या वाहनाची जोखीम सुद्धा आहे, भीती सुद्धा, की प्रवाशाच्या जीवाला काय असते, धोका असतो. आणि म्हणून अशा प्रकारचे जे काही सर्वात महत्वाचे व्यावसायिक प्रवासी वाहनासाठी जे आलेले आहे, व्यावसायिक म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये लोक आपण ट्रॅव्हलर म्हणतो ना, तर हे वाहन, तर यासाठी फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलेलं आहे. यासाठी ग्रीन कार्ड प्रणाली अवलंबली आहे. कुठली कार्ड प्रणाली? ग्रीन कार्ड. लक्षात घ्या, मुख्य वैशिष्ट्य बघा, प्रवाशाची सुरक्षा फार महत्वाची आहे. प्रवाशाची सुरक्षा, त्याचबरोबर वाहन फिटनेस प्रमाणपत्र, वाहनाचा फिटनेस व्यवस्थित आहे की नाही, कारण त्याचं ब्रेक, त्याचं इंजिन, टायर वगैरे व्यवस्थित आहे की नाही. आपल्याला वरून गाडी तुम्हाला दिसत आहे, पण त्याचं इंजिन जर व्यवस्थित जर नसेल आणि उत्तराखंडच्या यात्रेने 4 धामले चालली आहे, वरूनच गाडी जर समजा जर ब्रेकही नाही लागला किंवा ब्रेक फेल झालं तर त्यातून बसणारे असंख्य प्रवासी आहेत, त्याला इजा होऊ शकते. सोबतच बाकीच्या वाहनांना सुद्धा इजा होऊ शकते. हे सगळ्यात महत्वाचं. इंजिन फार महत्वाचं आहे. बघा, तुम्ही गाड्या घेतात, काही लोक इंजिन बघतात, काही लोक बघा कमी सीसीचे इंजिन नाही, काही लोक जास्त सीसीचे इंजिन पाहिजे. कारण जेवढं जास्त सीसीचे इंजिन तेवढं जास्त पॉवरफुल इंजिन. कमी सीसीचे इंजिन हे हलके इंजिन. बघा, जेवढ्या ह्या गाड्या स्वस्त आहे, तुम्हाला वाटेल बा मारुती 800 असेल, KTM असेल समजा तुमची, त्याचबरोबर तुमचा सेलेरिओ असेल. बघा, हे सगळ्या ज्या गाड्या आहे ना, याचं इंजिन कमी सीसीचं आहे. बाकीच्या गाड्या महाग आहे. याचं सर्वात महत्वाचं काम काय, इंजिनवर आहे. बाकीचं काही महत्वाचं नाही, इंजिन सगळ्यात महत्वाचं आहे. आणि इंजिनमुळे बाकीचं आपण तर टाकू शकतो. पॉवर विंडो नसेल, समोरचा 2 असेल, मागच्या नसेल, आपण करू शकतो. बॅक कॅमेरा नसेल तर आपण बॅक कॅमेरा लागू शकतो.
त्याचबरोबर काही फॉग लॅम्प नसेल तर फॉग लॅम्प आपण लावू शकतो, साऊंड नसेल हे आपण करू शकतो, हे सगळ्या गोष्टी करू शकतो. पण इंजिन नाही बदलता येणार. म्हणून काही लोक फक्त माहिती का गाडीचं इंजिन बघतात की किती शिशीचं आहे. टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, मला सांगा बुलेट आहे, बुलेट महाग असण्याचं कारण काय? ते वजनी आहे म्हणून नाही, ते इंजिनवर डिपेंड आहे. जास्त सीसीचं इंजिन आहे आणि ते एकदम कुठेही जाऊ द्या, डोंगरात जाऊ द्या, किती याच्यात जाऊ द्या, चालते ते. बरोबर आहे? बाकीच्या गाड्याचं नाही. बरोबर आहे ना? तर लक्षात घ्या, प्रवासी सुरक्षा, यात्रेकरूची सुरक्षा असणं गरजेचं आहे आणि डिजिटलायझेशन मार्फत संपूर्ण माहिती भरणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला माहिती आहे कुठेही ट्रॅव्हल नेत असताना प्रत्येकाची नोंदणी करतात. या राज्यातून त्या राज्यात जात असताना टुरिझम आपण काय करत असतो, नोंदणी करतो आणि नोंदणी केल्यानंतर प्रवासाचा सुद्धा सुरक्षा, वाहनाचा सुरक्षा घेणं गरजेचं आहे. म्हणून ग्रीन कार्ड योजना आपण सुरू केली आहे. बघा, डेंगूसाठी एक लस सुरू केलेली आहे, त्याचं नाव आहे क्युडेंगा. डेंगूसाठी बघा, डेंगूचे आजार बऱ्याचशा लोकांना वाढत आहे, डेंगूचे बरेचसे पेशंट वाढत आहे. डासामुळे तुम्हाला माहिती आहे साचलेल्या पाण्यापासून तुम्हाला माहिती आहे डेंगूचे डास उत्पन्न होतात. ज्या ज्या ठिकाणी डबकी साचलेली आहे ते डबकी साचू नका देऊ. अशा प्रकारचं आरोग्य विभाग, WHO असेल किंवा महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग असेल, हे वारंवार तुम्हाला देताना दिसते. आता बघा, क्युडेंगा साधारणतः भारताने जपानी फार्मास्युटिकल कंपनी, बघा जपानी फार्मास्युटिकल कंपनी जी आहे, तर याच्यापासून साधारणतः टाकेडाच्या टॅक 003 या डेंगू लसीला ब्रँड नाव क्युडेंगा हे दिलेलं आहे. बघा, जपानी फार्मास्युटिकल कंपनीची, लक्षात घ्या, टाकेडाच्या टॅक 03 या डेंगू लसीला, म्हणजे हे जपानची लस आहे, पण त्याला आपण नाव दिलेलं आहे क्युडेंगा. एप्रिल 2026 मध्ये दिलेली आहे. साधारणतः बघा, भारतीय लसीच्या आयातीला, बघा जेव्हा जपानची लस आहे त्याच्या आयातीला भारताच्या आरोग्य विभागाने काय दिलेलं आहे, परवानगी दिलेली आहे. कारण बघा, लसाची संपूर्णपणे चाचणी केलेली आहे, प्रयोग केलेला आहे आणि हा प्रयोग यशस्वी झालेला आहे. म्हणून क्युडेंगा जे जपानची फार्मास्युटिकल कंपनी आहे याच्यापासून आपण काय करत आहोत, हे आयात करत आहोत आणि या आयातीला काय केलं, भारताच्या आरोग्य विभागाने काय दिलेलं आहे, मंजूर दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? मंजूर दिलेलं आहे. तर या प्रकारची क्युडेंगा लस. बघा, साधारणतः लसीचे स्वरूप आणि उपलब्धता, थोडक्यात लसीबद्दल माहिती घेऊ आपण. लसीचे स्वरूप आणि उपलब्धता बघा, आता हे सायन्स मध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकते. सायन्स बघा, तुम्ही कोरोना 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 आणि यावेळेस जी लगेच कोरोना प्रश्न काही सांगता येत नाही. बरोबर आहे ना? जसं लेक लाडकी बहीण, मुख्यमंत्री जे कोट्टे परिशान 1.5 लाख उत्पन्न की 2 लाख की 2.5 लाख, आणि काही लोकांचं चुकलं ते 1500 माहित होतं गावाला, पण उत्पन्न किती पाहिजे बऱ्याच लोकांना माहित नव्हतं. चुकले पोरं कंबाईनच्या पेपरला जातो आपण भरभूर मोठं. बरोबर आहे ना? तर या प्रकारचं पहा. तर यावेळेस लक्षात घ्या, ही एक टेट्राव्हायलंट लस आहे जी डेंग्यूच्या 4ही प्रकारच्या, लक्षात घ्या, विषाणूपासून संरक्षण देते. टेट्राव्हायलंट आहे म्हणजे डेन 1, डेन 2, डेन 3, डेन 4 जे काही महत्वाचे आहे ना, तर या 4ही विषाणूपासून काय करते, संरक्षण देते. लक्षात घ्या, वयोगट 4 ते 60 वर्ष एवढ्या व्यक्तींच्या साठी ही लस आहे. 4 वर्षापेक्षा जास्त, 60 वर्ष आतील. बघा, या लसीचे 2 डोस, लक्षात घ्या, 3 महिन्याच्या अंतराने दिले जातात. 2 डोस 3 महिन्याच्या अंतराने काय जातात, दिले जातात. त्यानंतर बघा, मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत, मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत आपण काय केलं, या प्रकारचं जी की चाचणी आपण घेतली त्या प्रकारचं लस विकसित करण्यासाठी आपण काय केलं आहे, हैदराबाद मधल्या एका कंपनीला, बायोलॉजिकल या कंपनीला उत्पादनाची भागीदारी दिलेली आहे. हैदराबादच्या कंपनीला आपण काय केलेलं आहे, डेंगूसाठी क्युडेंगा लस निर्मितीचे काय दिले आहे, आपण परवानगी दिली आहे. तुम्हाला प्रश्न येईल, क्युडेंगा लसची वैशिष्ट्ये काय? क्युडेंगा लस भारतानं कोणत्या देशापासून घेतलेली आहे, तर जपान. नंबर 1 बरोबर आहे. दुसरं नाव की भारतातली क्युडेंगा लस निर्मितीचा परवाना कोणत्या कंपनीला दिलेला आहे, हैदराबाद मध्ये. लक्षात घ्या, हैदराबाद मधल्या महत्वाची कुठली, बायोलॉजिकल कंपनी, बायोलॉजिकल कंपनी. त्यानंतर या लसीचा उपयोग कोणत्या वयोगटातल्या मुलांना मुलींना होतो, वय वर्ष 4 पेक्षा जास्त, 60 पेक्षा कमी, 4 ते 7. बरोबर आहे. किती महिन्याच्या अंतरावर ही लस द्यावी लागते, 3 महिन्याच्या अंतरावर हे तुम्हाला लस काय करावं लागेल, डोस तुम्हाला किती डोस द्यावा लागेल, 2 डोस. किती डोस द्यावा लागेल, 2 डोस, की जेणेकरून तुम्हाला काय करता येईल, डेंग्यूवर मात करता येईल. लक्षात घ्या, तर आपल्याला संपूर्णपणे डेंग्यूचं उच्चाटन करायचं 2045 पर्यंत. मलेरिया मुक्त, डेंगू मुक्त, HIV मुक्त 2045 हा नारा भारत सरकारनं दिलेला आहे. काय दिलेला आहे, डेंगू मुक्त, मलेरिया मुक्त आणि त्यानंतर 2050 पोलिओ मुक्त. बरोबर आहे. या प्रकारचे नारा अजेंडा आपण दिला, त्याच्यासाठी आपण कामगिरी करताना दिसत आहे. तर या प्रकारचं तुम्हाला
ट्युडेंगा लस या संदर्भाची ही माहिती तुम्हाला दिलेली आहे. पुढं माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे अभियान सुरू केलेलं आहे. 1 एप्रिल 2026 पासून या अभियानाला सुरुवात झाली आहे आणि साधारणतः ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करणे, बरोबर, यासाठी हे सुरू केलेलं आहे. माझं गाव आरोग्य संपन्न गाव. तुम्हाला माहिती आहे शासनाच्या सर्वात जास्त सुविधा किंवा शासनाच्या सर्वात जास्त योजना गावासाठीच आहे. माझं गाव. अरे काहून गाव चांगलं नाही होऊ शकत? आज मला सांगा, गावातनी शहरापेक्षा मच्छरची डासाची संख्या कमी आहे, गावातनी सांडपाणी कमी आहे, गावातलं पर्यावरण चांगलं आहे, पण गावातली तुम्हाला माहित आहे रोगाची लागण बऱ्याच लोक होते. कारण काय होतं माहितीये का? अवेअरनेसचा अभाव. माहितीये का? आपण 10 वेळा हात धुतो. शहरातले लोक बघा, जेवण करण्याच्या पहिले आपण हात व्यवस्थित धुतो, डेटॉलनं साबणनं वगैरे व्यवस्थितपणे. खेड्यापाड्यातली लहान मुलं असेल, मोठे माणसं जरी असेल तर झालं, धुतला हात पाण्यात टाकलं, पुसलं की बसला तसंच. काही लोकांमध्ये जागृती आहे, पण लहान मुलाला तीच सवय लागते. लहान मुलगा तसंच बसते बाबू. त्याचबरोबर काही खाली जरी पडलं असेल तर लोक पुसून धुवून खाऊन टाकते. बरोबर आहे ना? या प्रकारचं. काही लोक समजा एखादा फळ खात असेल तर ते फळ खाली पडला समजा तर त्या फळाला परत पाण्याखाली धुवून टाकते, परत खाऊन टाकते. अशाही प्रकारचा अंजड आहे. किंवा मग एका साईडने कापून फेकून देते, बाकीचे खाऊन टाकते. दुसरी गोष्ट, टोमॅटो असेल, भाजीपाला आपण आणला, टोमॅटो सडलेला एका साईडनं तेवढं कापते, बाकीचं काय करते, भाजीमध्ये यूज करते. मिरची समजा सडलेली असेल, अर्धी मिरची सडलेली कापून टाकते, अर्धी वापरते. कारण त्या ठिकाणी, परंतु तुम्हाला माहित आहे ही अवेअरनेस नसल्यामुळं त्या गोष्टी होतात. म्हणून आता केंद्र सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं लक्षात घ्या, साधारणतः हे अभियान सुरू केलेलं आहे, माझं गाव आरोग्य संपन्न गाव. बघा, या अभियानाचं दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत साधारणतः दरवर्षी 1 एप्रिल पासून ते 31 मार्च 1 वर्ष कालावधीत हे राबवले जाणार आहे. गावाला सुंदर बनवण्यासाठी, आरोग्य संपन्न करण्यासाठी 1 एप्रिल पासून ते 31 मार्च पर्यंत काय चालणार आहे? या संपूर्ण 1 वर्षाचा वार्षिक आरोग्य संपन्न आराखडा आणि अशी योजना राबवणारा महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र सरकार हे पहिलं आहे. माझं गाव आरोग्य संपन्न गाव. आणि यासाठी हे काय केलेलं आहे? आरोग्य जाणीव, जागरूकता व प्रतिबंधात्मकता व्यवस्थापन यासाठी माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे सुरू केलेलं आहे. दुसरी गोष्ट बघा, साधारणतः उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेवर अधिक भर आहे. बघा, काही लोक, मी एका मेडिकलवाल्याजवळ गेलो, या चौकात एक मेडिकलवाला आहे, त्याला मी विचारलं, काकाजी तुमची तब्येत खूपच चांगली आहे. बाळा म्हणे माझं वय 70 वर्ष आहे, पण आजही मी म्हणे काय करतो, जिमला जातो म्हणे, सोबत मी सायकल चालवतो म्हणे, सायकलिंग करतो म्हणे, आणि माझा जेवणावर खूप नियंत्रण आहे. मी म्हणे गोळ्या खात नाही म्हणे, 20-25 वर्ष झाले मी एकही टॅबलेट वापरलेली नाहीये, दवाखाना तर मला माहितच नाही. म्हणलं बरं आहे, मग लोकांना खाऊ घालता तुम्ही? म्हणलं मेडिकल आहे तुमचं, ते माझा व्यवसाय आहे. बरोबर आहे ना? आता मला सांगा ना, खरंच तुम्हाला सांगतो, माणूस बिमार पडू नाही शकत जर त्यानं जागरूकता जर ठेवली तर. पण प्रॉब्लेम कसा आहे, आता मला जर वाटलं नाही बा श्रीकांत तू रात्रभर जागल्यामुळे काय करशील, तुला काय होऊ शकेल बा, पण हा माहित आहे का, माणसाची गरज आहे, आपला व्यवसाय असं झालेला आहे की आपली कॉम्पिटिशन अशी झालेली आहे की तुम्हाला रात्रभर जागाच लागणार आहे. आता जर तुम्ही विचार केला बा दुपारी वाम कुक्षी घ्यावी, रात्री मस्तपैकी 8 घंटे झोप घ्यावी, बरोबर आहे ना, वेळेवर नाश्ता घ्यावा, बसत 11 वाजले बाबा आपलं जेवणाचा टाइम झालेला आहे बाबा चला, असं नाही ना. आपल्याला कधी 1ही वाजते, कधी 2ही वाजते. कारण आपलं जीवन जगण्याचं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, याच्यामुळे आपल्या आरोग्यात बिघाड होत आहे. दुसरं तिसरं काहीच नाही. कारण मला सांगा, बैठक व्यवस्थेमुळे आजारी पडत आहे. अरे मला सांगा ना रे, 8 घंटे 10 घंटे बैठक व्यवस्था, कमरेचा त्रास 100% होईल. त्याच्याने झालं तर स्पॉन्डिलायसिसचा त्रास होईल. अरे मला सांगा ना रे, असं पुस्तक घेऊन पाहत राहायचं, मानेले काही त्रास होईल की नाही रे? 100% होईल ना दादा. किती वेळ बसायचं असं सांगा तुम्ही? हे बसल्यामुळं कंटिन्यू आपण असंच बसून कमरेचा त्रास मागं पुढे होईल. दुसरी गोष्ट, पोटाचे त्रास तर 100% होणार आहे. कारण माहित आहे की आपली शारीरिक हालचाल नाहीये. काही लोकांना गॅसेसचा प्रॉब्लेम निर्माण होऊन जाते, काही लोकांना ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होते, काही लोकांना अपचनचा त्रास होते, आणि याच्यातून तुम्हाला माहिती आहे बऱ्याचशा शारीरिक व्याधी होतात. काही लोकांना किडनी स्टोन होतो, काही लोकांना ऍसिडिटी होते, काही लोकांना ते टॉन्सिल होऊन जाते, बरोबर आहे ना, काही लोकांना पाईल्स होऊन जाते, काही लोकांना वेगवेगळ्या भगंदर होऊन जाते, काही लोकांना गजकर्ण होऊन जाते. काय काय बिमारी होईल सांगता येत नाही. कारण मला सांगा ना रे,
घामात आपण तिथं बसून आहोत सकाळपासून संध्याकाळपर्यंत, गेला पोट्ट 7 रात्री 10 11 उराला तेच कपडे घालून तसाच फ्रेशनेस नाही, काहीच नाही, चेहरा धुऊ राहिला आणि आतमध्ये ओला चिंब उरायला, काय होईल? बिमाऱ्या होईल की नाही होईल? फंगल इन्फेक्शन होईल की नाही होईल? 100% होईल. बरोबर आहे ना? अरे 100% होईल. त्यानंतर तो बाबू घरी गेला, घरी गेल्यानंतर मग तिला असं वाटते 11 वाजता गेला आता काय आंघोळ करावं, तर तो चेहऱ्यावर जरसा पाणी मारते, झालं. कारण तिला चेहराच दाखवायचा आहे. सुंदरतेमध्ये लोक फक्त थोबाडात उतरायचे, बाकी सौंदर्य काहीच वाटत नाही. एवढंच, इथंच पावडर लाव, इथंच टिकली लाव, इथंच गंधक लाव, फेऱ्यान लावली लाव, अरे हात पाय कान बिन काहीच नाही का, इथपर्यंत बघा. बाकी शरीर काही नाही, फक्त फेस. पान तुम्ही, अरे काही लोकांना साधारणतः बघा पाठीवर फुटकळे आहे ना, त्याच्या किती जरी त्याची बॉडी असेल ना, बॉडी बिल्डर, तो कपडे नाही काढू शकत. झाड रे काढे कपडे, ये भाऊ नाही रे म्हणते, माझले का पाठ लईच खराब आहे म्हणते, एवढ्या फुटकळ्या म्हणते, काळे काळे डाग लागले आहे म्हणते, मला चांगलं वाटत नाही म्हणते का, मला पूर्ण वांग पडलेलं आहे म्हणते, किंवा माझी त्वचा पूर्ण काळवडलेली आहे म्हणते का, मागून बॅकले पूर्णपैकी, किंवा मी जर शर्ट काढलं म्हणते का, मला ओबड धोबड दिसतो का, रानटी अवस्थेचा माझा असा पोट लोंबलेला आहे का. अरे बापरे, त्याचा आरशात त्याचा चेहरा जर पाहिला त्यानं तर तिला लई भारी वाटते, आणि बाकीचा त्यानं अवस्था त्याची जर बघितलं तर त्याचं तेलच खराब वाटते. मग याच्यासाठी काही ते आज नाही, ते उद्या तुम्हाला त्रास होईल, लक्षात घ्या. तर बघा पोरो, तर प्रतिबंधात्मक उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक फार महत्वाचा आहे. प्रतिबंधात्मक. दुसरी गोष्ट बघा, सार्वजनिक स्वच्छता, शुद्ध पाणी पुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापन. आता बघा, तुम्ही टिफिनचे डबे वापरता, टिफिनच्या डब्यावरती समजा ताई किंवा वहिनी ते किती स्वच्छ धुते हे फार महत्वाचं आहे. काही लोक काय करतात, टिफिनचे डबे स्वतःच वापरतात, म्हणजे टिफिन घेऊन जातात, किंवा माझा टिफिन आहे ताई, हा माझ्या टिफिन मध्ये तू भरून दे. आता मला सांगा ना, त्या ताईला 200 डबे असेल, 100 डबे असेल, 50 डबे असेल, त्याला एवढा टाइम आहे का व्यवस्थित घासण्यासाठी? बरोबर आहे ना. टाकलं निर्म्याचं पाणी केलं, बुचकळलं, पाणी काढलं, टाकलं तसं, मग काही साबण राहिला, काही राहिला नाही राहिला, व्यवस्थित 2 वेळा 3 वेळा धुतलं नाही धुतलं, त्याच्या घरी पाणी आहे नाही आहे. आपला डब्बा आपण 3-3 4-4 वेळा व्यवस्थित धु, पण आपल्याला वाटते कायले डब्बा धुत बसतं बाबा, कोण घेईल? हे फार महत्वाचं. आपण गेलो कुठं नाश्ता करायला, समजा एखादी प्लास्टिकची प्लेट आहे किंवा नाश्ता करायची एखादी प्लेट आहे, ते प्लेटवाला घेते, तो तसंच घेतो, त्याला पुसत नाही. आपली आई बघा, ताट वाढताना ताट धुते, धुतल्यानंतर कापड घेते, कापडानं ते परत पुसते, नंतर ताट वाढते. तिथं घासून ठेवलेलं आहे ना, घासून ठेवलेलं जरी असं रॅकमध्ये, तरी आपली आई परत ते धुते, पुसते पण. इथे बघा ना, डायरेक्ट ते असं आहे. बरोबर आहे ना. मग तुम्ही काही प्लास्टिकच्या प्लेटा, काही लोक काय म्हणतात, सर मला प्लास्टिकचा ग्लास पाहिजे, मला प्लास्टिकची प्लेट पाहिजे. प्लास्टिकची प्लेट किती दिवस त्या ठिकाणी दुकानात ठेवलेली आहे माहित आहे का, त्याच्या मागे धूळ लागलेली आहे, तो घेते तसा दोना पत्रवाळी, घे रे भाऊ, हाण रे भाऊ. पहिले पत्रवाळ्या धूत तरी होते लोक, सागाचे पळसाचे जे पानं होते पहिले धुवायचे पत्रवाळ्या, आणि आता हे पत्रवाळ्या धुताच येत नाही. बरोबर आहे ना, पुसताही येत नाही, वास मारते. काही पत्रवाळ्या नाकाजवळ घेऊन पहा तुम्ही, असा कोंबड वास येते ना, खासाल सुद्धा नाही. बरोबर आहे ना, म्हणून वास घेऊ नका. खाणं महत्वाचं आहे ना. स्वच्छता महत्वाची आहे का? नाही, स्वच्छता महत्वाची नाही आहे, लक्षात घ्या तुम्ही. काही ठिकाणी आपण जे खाल चाललो ना, ज्या पदार्थ बघा, म्हणून म्हणतो फळ बेटर आहे, किंवा पॅकेजिंगचा पदार्थ एकदम बेटर आहे. बिस्किट पुढे खाणं काही फरक पडत नाही ना, खजूर खाऊन घ्या एकदम बेटर आहे, चहा पिऊन घ्या काही फरक पडत नाही. बाकी ठिकाणी तुम्ही, अरे मला सांगा ना, बऱ्याच ठिकाणी आपण जे जातो ना, हे तुम्ही पाहिलं पाहिजे. आरोग्य फार महत्वाचं आहे. शुद्ध पाणी पुरवठा. आता पाणी पुरवठा तुम्ही पाणी पित असताना ते शुद्ध आहे की नाही? बरोबर आहे. फक्त तुम्हाला काय वाटते, बापरे थंडगार पाणी आहे बघ, किती थंड. आपल्याला काय पाहिजे आता उन्हाळ्यात नाही, फक्त थंडा थंडा कुलकुल, बाकी काही घेणं नाही, शुद्ध. दुसरी गोष्ट बघा, सांडपाणी व्यवस्थापन हे व्यवस्थित झालं पाहिजे. संसर्गजन्य आजारासोबतच मधुमेह, रक्तदाब यासारख्या जीवनशैलीशी निगडीत आजारावर नियंत्रण, माता बाल आरोग्य आणि मानसिक आरोग्य. बघा, मधुमेह, शुगरची बिमारी सर्वात घातक आहे बरं, सम्यक लय घातक आहे. मधुमेह गेला, ज्याला शुगर झाला ना, तो संपला कार्यकर्ता. आणि शुगर न होती नाही तुमच्या हातात आहे. सर्वात शुगरवर मात एकच आहे, चालणे. अरे लक्षात घ्या, मीच तर तुम्हाला सांगतो ना, साधारणतः गाडी बस बसलं की गाडीवर चाललं त्रास होते की नाही बा. आपलं चालणंच नाही का, दिवसभरातून आपलं चालणं किती कमी झालं. आता नेसेसिटी आहे, पिरगाळल्याशिवाय माणूस पळू नाही शकत. पिरगाळ का आणलं का, पिरगाळ कानाने पळ, खडखड खडखड गिअर पळ. कारण टायमिंगच अशा गोष्टी आहे.
बरोबर आहे. हा टायमिंग झाला की ते आहे, ते टायमिंग झाला त्या गोष्टी आहे, ते नंतर गोष्टी आहे, हे गोष्टी आहे. बरोबर आहे ना. असं जेवण जरी करत असलं माणूस, मागून काही एखादा कुत्र लागलं का मागं खास लागलं, अरे जेवण मग बंद असेल कोणी, अरे खाऊन गेलं, अरे टाइम झाला, कुठं वाट बघ. टायमिंग महत्वाचा आहे. टायमिंग फार महत्वाचा आणि टायमिंग मुळे आपल्या आरोग्याची अवस्था अशी होऊ राहिली, लक्षात घ्या. आणि त्यामुळे सांडपाण्याची व्यवस्था अशीच होऊ राहिली. आता बघा हे संपूर्ण ड्रेनेज टाकलेलं आहे, बरोबर. याच्यामुळे काय होईल, जे काही आपण सांडपाण्याची व्यवस्था अशी केली ड्रेनेजमुळे, मच्छराची डासाची पैदास काय होईल, कमी होईल, बरोबर आहे. प्रदूषण कमी होईल. बरोबर बघा, काही मग प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे. 70% जास्त गुण मिळणाऱ्या गावांना आरोग्य संपन्न गाव हा किताब मिळणार आहे, बरोबर आहे. जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषदेने प्रथम 5 कोटी, द्वितीय 3 कोटी, तृतीय 2 कोटी, ज्या काही जिल्हा परिषद आहे त्या जिल्हा परिषदेनं ह्या उपाययोजना केल्या. त्याने या प्रकारचा पुरस्कार देण्याचं काम बघा, तंटामुक्त गाव अभियान राबवलं गावातनी, हागंदरी मुक्त गाव केलं आपण, निर्मल गाव आपण केलं, पंचायत सशक्तीकरण आपण केलं, अमृत योजना आपण गावासाठी केलेली आहे, बरोबर आहे. त्यानंतर कृषी योजना आपण गावासाठी केलेली आहे. त्याचबरोबर वन योजना आपण गावासाठी केलेली आहे. ज्या गावात सर्वात जास्त वन आहे त्या गावाला फॉरेस्ट विभागानं दत्तक घेतलेलं आहे, बरोबर आहे. तर या प्रकारच्या विविध योजना आपण राबवण्याचा काय केलंय, मानस ठेवलेला आहे. तर या प्रकारचा समृद्ध गाव, आरोग्य संपन्न गाव. आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस तुम्हाला माहिती आहे 6 एप्रिल, आणि राष्ट्रीय क्रीडा दिवस 29 ऑगस्ट. कोणाचा जन्मदिवस, मेजर ध्यानचंद, बरोबर आहे. बघा, संयुक्त राष्ट्र महासभेने 2026 ची संकल्पना शाश्वत भविष्य आणि सर्वांसाठी शांतता प्रस्थापित करण्यात खेळाची भूमिका, लक्षात घ्या. खेळाची भूमिका लक्षात घ्या. खेळामुळे माणूस काय होतो, शांतता प्रस्थापित होते आणि शाश्वत भविष्य हे सुद्धा आहे. एकत्रीकरण आपण येतो. बघा, खेळाच्या काळात आपल्याला ताणतणाव, मानसिकता एकदम चांगली राहते, माणसाला कनेक्टिव्हिटी निर्माण होते. आणि याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे शाश्वत विकास करण्यासाठी एक महत्वाचा आहे. म्हणून 6 एप्रिल आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस आपण साजरा केलेला आहे. 23 ऑगस्ट 2013 रोजी 6 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून घोषित करण्यात आला. कधी, 2013 ला, 6 एप्रिल 2013 ला. बघा, आपल्याला मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आपण क्रीडा दिवस म्हणून काय केलेला आहे, घोषित केलेला आहे. साधारणतः बघा 6 एप्रिल निवडण्याचे काही कारण आहे. 1896 मध्ये महत्वाच्या काही घटना घडामोडी घडलेल्या आहेत. 1896 ला बघा, आधुनिक काळातील पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धेचे उद्घाटन 6 एप्रिल रोजी अथेन्स, ग्रीस येथे झाले होते. बघा, 1896 रोजी अथेन्स, ग्रीस या ठिकाणी ऑलिम्पिकचे काय झाले होते, सामने झाले होते. आणि खेळ हे केवळ शारीरिक व्यायामाचे साधन नसून ते सामाजिक, आर्थिक विकास आणि देशातील शांतता प्रस्थापित करण्यामागचे प्रभावी माध्यम आहे. बघा, खेळ शारीरिक, मानसिक, आर्थिक विकास करते, 100% करते. बघा, आता आपला आर्थिक विकास नाही होत, पण IPL मध्ये खेळणारे लोक, नागपूरचं पोरग, कधी कळलं असतं कोणाला की या माणसाने एका ओव्हरमध्ये 3 विकेटा घेतल्या. IPL असं आहे, काही गोरगरीब लोकांना सुद्धा न्याय देते. काही खेळाडू कधीच उगवले नसते, त्या खेळाडूंना सुद्धा न्याय देण्याचं काम IPL करते. आता ठीक आहे, तुम्ही पण IPL मध्ये गेले असते, तुम्ही सुद्धा भारतीय क्रिकेट टीम मध्ये गेले असते, पण लहानपणापासून तुम्ही खेळले नाही, बरोबर आहे ना. खेळले तर काय खेळलेलं, त्याचा लपंडाव खेळले, चोर पोलीस खेळले, सुरुख मंडी खेळले, बरोबर आहे ना. काही लोक पत्ते खेळले असेल, काय काय खेळाचं खेळले असेल, बरोबर आहे ना. डाबडुबली खेळले असेल, पा. तर खेळ वेगळा, आताही काही खेळ खेळून राहिले लोक, तर वेगवेगळ्या प्रकारचा पा. तर 1896 आधुनिक काळातील पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धाचे उद्घाटन 6 एप्रिल रोजी झालेलं आहे. लक्षात घ्या, अथेन्स, ग्रीस या दिवसाचं स्मरण म्हणून आपण काय केलं आहे, 6 एप्रिल ही तारीख 2013 पासून आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून आपण काय केलं आहे, साजरा करण्याचा घोषित केला आहे. वन हेल्थ समिट, लक्षात घ्या. बघा, आरोग्याच्या संदर्भाचं परिषद, बघा, विज्ञान आधारित आरोग्य धोरणांना प्रोत्साहन देण्यासाठी फ्रान्समध्ये G7च्या अंतर्गत वन हेल्थ शिखर परिषद आयोजन करण्यात आली होती 5 ते 7 एप्रिल. बघा, 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस, जागतिक आरोग्य दिवस. आणि या आरोग्य दिवसाचं औचित्य साधून तुम्हाला माहित आहे एक शिखर परिषद G7च्या अंतर्गत फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आली होती. जगातल्या जे काही आरोग्याच्या समस्या आहेत त्याच्यावर चर्चा करण्यासाठी लिओन फ्रान्स या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते 5 ते 7 एप्रिलला. आता बघा, फ्रान्सच्या G7 अध्यक्षतेखाली ही परिषद आयोजित केली होती. मानवी, प्राणी, वनस्पती आणि आरोग्यावर भर देणे. आता तुम्ही म्हणसाल बा, प्राण्याच्या आरोग्यावर भर का भर देणे? बघा, मानवाचं आरोग्य ठेवावं लागेल, प्राणी आणि वनस्पती आणि आरोग्य. बघा, हे एकमेकाची बायोडायव्हर्सिटी एकमेकावर आधारित आहे. प्राण्यापासून सुद्धा आपल्याला बरेचसे आजार होते. चिकनगुनिया असेल, माकडगुनिया असेल, एबोला असेल, स्वाईन फ्लू असेल, बरोबर आहे ना. बरेचसे आजार
रेबीज सारखा आजार, बरोबर आहे ना, रेबीज सारखा आजार असेल, गायीपासून होऊ शकतो, डुकरापासून होऊ शकते, कुत्र्यापासून होऊ शकते, मांजरापासून होऊ शकते, वटवाघूळ पासून होऊ शकतो, पिसवा सारखा आजार, बरोबर आहे ना, की कुठल्या प्रकारचा आजार आपल्याला होईल हे सांगता येत नाही. म्हणून प्राण्याचं सुद्धा रक्षण करणं आणि वनस्पतीची निगा राखणं तर काळाची गरज आहे, कारण याच्यावर संपूर्ण आपलं आरोग्य आहे. तर लक्षात घ्या, म्हणून मानवी, प्राणी, वनस्पती आणि परिसंस्थेच्या आरोग्यामधील परस्परावर अवलंबून सामायिक आरोग्य धोक्यांना सामोरे जाण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आलेली फ्रान्समध्ये, लोन फ्रान्समध्ये आरोग्य परिषद, जागतिक आरोग्य परिषद आपण काय केली होती, भरवण्यात आली होती G7 परिषदेच्या अंतर्गत. लक्षात घ्या, G7 परिषदेच्या अंतर्गत. तर बघा, जागतिक आरोग्य दिन, जागतिक आरोग्य दिनाच्या संकल्पना, घोषवाक्य लक्षात ठेवायचं आहे, बाकी काहीच नाही. सगळ्यांना माहिती 7 एप्रिल 7 एप्रिल 7 एप्रिल, परंतु याचा तुम्हाला थीम जास्त दाट शक्यता आहे थीम विचारण्याच्या. बघा 25/26/2026 ची थीम बघा, आरोग्यासाठी एकत्र विज्ञानासोबत उभे राहा. आरोग्यासाठी एकत्र विज्ञानासोबत उभे राहा. 2025 ची थीम माय हेल्थ माय राईट. आता दोनच करायचं, याच्या मागचं विचारत नाही. तेव्हा कधीपासून सुरुवात आहे? आता 7 एप्रिल 1948 जागतिक आरोग्य संघटनेनं याची स्थापना केली आहे. या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेची काय झाली आहे, स्थापना झाली आहे, WHO ची. आणि यामुळं 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिवस आपण घोषित केलेला आहे. तर हा दिवस लक्षात घ्या, 2 थीम लक्षात घ्यायच्या, बाकी काहीच नाही. याचं काम काय काय नाही हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. 2026 ची थीम लक्षात घ्या आणि 2025 ची थीम, हे दोन्ही थीम तुम्ही वाचून तुम्हाला व्यवस्थित जावं लागेल. पुढे बघा, बाकीच्या घडामोडी आरोग्य संघटनेबद्दल माहिती आहे, ते काही महत्वाचं नाही. पुढे बघा, MS स्वामीनाथन पुरस्कार, डॉक्टर MS स्वामीनाथन भारतरत्न पुरस्कार, नोबेल पारितोषिक पुरस्कार, बरोबर आहे, भारतीय हरित क्रांतीचे जनक, बरोबर आहे, याच्या नावामुळे काही पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहे. तर ते पुरस्कार कोणकोणते आहेत आणि त्या पुरस्काराच्या संदर्भात एक तक्ता आपण दिलेल्या शॉर्टमध्ये लक्षात घ्या. डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्या नावाने काही पुरस्कार आपण जाहीर केलेला आहे. बघा, MS स्वामीनाथन पुरस्कार 2024 पासून 2024 मध्ये प्राध्यापक BR कंबोज यांना देण्यात आलेला आहे कृषी क्षेत्रातील योगदानासाठी. 2024 ला लक्षात घ्या. पुढे बघा, 2025 ला स्वामीनाथन पुरस्कार 2025 ला डॉक्टर एड नले, लक्षात घ्या, नायजेरियन शास्त्रज्ञ आहे डॉक्टर एडन नले. बघा, ह्याचा कशासाठी भेटलाय, अन्न सुरक्षा आणि शांतता, अन्न सुरक्षा आणि शांतता. पुढे बघा, साधारणतः MS स्वामीनाथन पुरस्कार 2025 चा सप्टेंबर मध्ये सहज समृद्ध आणि वीरप्पन, लक्षात घ्या, पर्यावरणासंदर्भातचा वीरप्पन नावाच्या व्यक्तीला भेटलेला आहे. सहज समृद्धता आणि पर्यावरण, बघा, पर्यावरणासंदर्भातचा आणि सहज समृद्ध संदर्भात वीरप्पन या नावाच्या व्यक्तीला काय दिलेला आहे, हा पुरस्कार प्राप्त आहे. बघा, साधारणतः पर्यावरणासंदर्भात, कृषी क्षेत्रासंदर्भात, अन्न सुरक्षा संदर्भातचा 2025 चे पुरस्कार आणि 2024 चा पुरस्कार. बघा, BR कंबोज बद्दल प्रश्न विचारलेला आहे राज्यसेवेमध्ये. मागची राज्यसेवेची प्रश्नपत्रिका जर तुम्ही चाळली समजा, MS स्वामीनाथन याच्या संदर्भातचा पुरस्कार कृषी क्षेत्रामध्ये योगदान देण्याबद्दल कोणत्या व्यक्तीला प्राप्त झालेला आहे, तर BR कंबोज. या बऱ्याच लोकांना माहित नव्हतं की BR कंबोज कोण आहे. आता हे कंबोज कोण, तर कंबोजवर मागच्या वर्षी एवढ्या चर्चा होत्या की भारतीय जनता पार्टीचा उद्योगपती आहे कंबोज. आता अलीकडे सुद्धा आदित्य ठाकरे त्या कंबोजच्या मोहित कंबोज नावाचा एक उद्योगपती आहे. आणि त्या आदित्य ठाकरे काल परवा तुम्हाला माहिती आहे मागच्या महिन्यात त्याच्या पोरीच्या वाढदिवसाला गेला होता आणि ते सुद्धा मागच्या पक्ष फोडण्यामध्ये, जे 2022 ला पक्ष फोडले त्याच्यामध्ये उद्योगपतीचा हात होता, तो म्हणजे मोहित कंबोज. हा भारतीय जनता पार्टीचा एक उद्योगपती आहे, खूप महत्वाचा आहे. आणि हे कंबोज 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 नाव एवढं प्रसिद्ध होत होतं आणि आयोगाने टाकलं कंबोज वरस, बरोबर आहे. लक्षात घ्या, तर या प्रकारचा प्रश्न होता. BR कंबोज ही कृषी क्षेत्रातला योगदानासाठी कोणाला पुरस्कार भेटला, तर BR कंबोज. तर हे फॅक्च्युअल आहे, तर हे व्यवस्थित पाहून घे जा. स्वामीनाथन पुरस्कार. पुढे बघा, भुवनेश्वर कुमार 200 विकेट घेणारा IPL मधला पहिला खेळाडू आहे, 200 विकेट घेणारा. बघा, भुवनेश्वर कुमार एक चांगला खेळाडू होता, आहे आजही, पण भारतीय टीम पासून तो दूर गेलेला आहे सध्या. आणि अलीकडे ज्या क्रिकेटपटूवर सर्वात जास्त भरोसा आहे, बुमराचे यावेळेस तुम्हाला माहिती आहे IPL मध्ये फार वाईट बॅडपाथ चालू आहे, बरोबर आहे ना. आणि मुंबई इंडियन्सला आणखी धोक्याची घंटा आहे, कसा हिटमॅन काही पुढे IPL खेळेल याची गॅरंटी नाही. आणि दुसरा म्हणजे CSK, वो आएगा थलाया आएगा, कब आएगा.
काहीच सांगता येत नाही, बरोबर आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचं चालू आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे की पंजाब किंग्स सारखी टीम आहे, धुरंधर लोक खेळत आहेत त्या ठिकाणी. कुठल्या प्रकारचं आरसीबीचे बऱ्यापैकी माहोल चालू आहे त्या ठिकाणी आयपीएल मध्ये. तर या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चे संघाचे खेळाडू बघा, चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूचे काय आयुष मात्रेचा याने काय घेतलं होता, विकेट घेतला आणि 200 विकेट यानं पूर्ण करणारा जलद 200 विकेट पूर्ण करणारा भारताचा आयपीएल मधला पहिला खेळाडू आहे. त्याचं नाव आहे भुवनेश्वर कुमार. भुवनेश्वर कुमार बद्दल थोडक्यात आपल्याला माहिती घेऊ. त्याला आयपीएल मध्ये काही कॅप मिळालेले आहे, बरोबर आहे. 200 विकेट घेणारा पहिला आहे बघा. साधारणतः फिरकूपिट्टू पहिला लक्षात घ्या, कोण आहे, युजवेंद्र चहल. आणि हा गोलंदाज आहे कुठला, फास्टर, बरोबर आहे ना. तर लक्षात घ्या वेगवान गोलंदाज मध्ये 200 विकेट घेणारा आणि फिरकीपट्टू मध्ये युजवेंद्र चहल आहे. तर या प्रकारचं भुवनेश्वर कुमारला पर्पल कॅप सुद्धा तुम्हाला माहित आहे मिळाली होती. साधारणतः बघा एकमेव गोलंदाज आहे की त्याला 2 वर्ष सलग पर्पल कॅप भेटलेला आहे. 2017 आणि 2016ला पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप 2 प्रकारचा कॅप असतात. सर्वात जास्त धाव करणाऱ्याला ऑरेंज कॅप आहे, पर्पल कॅप सर्वात जास्त विकेट घेणारा. फक्त एवढं लक्षात घ्या, भुवनेश्वर कुमार आयपीएल मध्ये 200 विकेट घेणारा गोलंदाज, जलद गती गोलंदाज एकमेव आहे. आणि स्पिनर मध्ये तुम्हाला युजवेंद्र चहल, बरोबर आहे. दुसरी गोष्ट की 2 वेळा आयपीएल मध्ये पर्पल कॅप विजेता एकमेव खेळाडू आहे, ते म्हणजे कोण, भुवनेश्वर कुमार, 2016 आणि 2017. बाकी काही विचारत नाही. पुढे बघा आशा भोसले अतिशय महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे आशा भोसले, ज्याचं ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन झालं होतं 2 वेळा. सोबत ज्याचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. अल्बम एवढे आहे त्याचे, प्रचंड अल्बम आहे, बरोबर आहे. आणि सर्वात भाषेतलं गाणी असलेलं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे कोण आहे, आशा भोसले. आशा भोसले यांचं अलीकडे निधन झालं 12 तारखेला, बरोबर आहे. आणि आशा भोसले 1933चा यांचा जन्म होता. आणि वयाच्या 10व्या वर्षी यांनी काय केलं, मराठी चित्रपटातनी गाण्याचं काय केलं, काम केलं, बरोबर आहे. आणि त्यानंतर 1943ला वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी काय केलं, मराठी चित्रपट सृष्टीमध्ये गाण्याचं काम केलं. आणि त्यानंतर साधारणतः वयाच्या 14व्या वर्षी याने काय केलं की साधारणतः हिंदीमध्ये गाण्याचं काय केलं, पहिलं पाऊल उचललं. तर या प्रकारचं त्यानंतर 16व्या वर्षी कमी वयातच यांचं काय झालं, विवाह झाला. कोणाचं, आशा भोसलेचं. त्यानंतर आशा भोसले यांना 3 मुलं, बरोबर आहे. परंतु काही दिवस त्यांचा पारिवारिक संसार चालला. परंतु तुम्हाला माहित आहे त्यांचे पती संगीतकार, प्रसिद्ध संगीतकार R.D. बर्मन, लक्षात घ्या, प्रसिद्ध संगीतकार R.D. बर्मन हे होते. आणि त्यानंतर त्यांचा काही दिवस प्रवास चालला, परंतु काही दिवसानंतर तो प्रवास त्यांनी काय केला, थांबवला, बरोबर आहे. अशा प्रकारच्या आशा भोसले वयाच्या 93व्या वर्षी यांचं निधन झालं. त्यांना पद्मविभूषण भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 2ऱ्या क्रमांकाचा, महाराष्ट्र भूषण मिळवणाऱ्या दोन्ही बहिणी लता मंगेशकर आणि आशा मंगेशकर, फिल्मफेअर अवॉर्ड 7 वेळा आहे. फिल्मफेअर अवॉर्ड संगीत क्षेत्रातला त्यांना 7 वेळा फिल्मफेअर अवॉर्ड त्यांना प्राप्त झालेला आहे. आणि त्याचबरोबर त्यांचे विविध अल्बम किंवा गाणे त्यांच्या नावानं प्रसिद्ध आहे. तर बघा आशाताई भोसले ब्रिज कँडी रुग्णालय मुंबई या ठिकाणी हृदयविकाराच्या झटका त्यांना आला आणि त्याचं काय झालं, निधन झालं. परंतु तरी सुद्धा 93 वर्षी त्या जगल्या. आणि त्यांचं संगीत क्षेत्रातलं भारतामध्ये आशा भोसले, लता मंगेशकर यांचं अत्युच्च असं योगदान आहे की नाही. त्यामुळे आशा भोसले हे प्रश्न बघा, लता मंगेशकरवर प्रश्न येऊन गेले, आशा भोसले हे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. तर बघा 8 सप्टेंबर 1933ला सांगली महाराष्ट्र या ठिकाणी त्यांचा काय झालेला आहे, जन्म झालेला आहे. कोल्हापूरमध्ये तुम्हाला माहित आहे, कोल्हापूर चित्रपट नगरी निर्माण करण्यामध्ये संपूर्ण मंगेशकर कुटुंबाचं योगदान आहे. मराठी चित्रपट भूमी नगरी दादा कोंडके असेल कोल्हापूरचे किंवा सांगली म्हटले हे संपूर्ण मंगेशकर कुटुंब असेल. नंतर कोल्हापूरला गेले आणि कोल्हापूरला गेल्यानंतर त्यांनी काय केलं, चित्रपट नगरी, मराठी चित्रपट नगरी भूमिका निभवण्यासाठी त्यांनी महत्वाचं काय केलं, योगदान दिलं. त्यानंतर बघा 12 एप्रिल 2026 रोजी मुंबईमध्ये ब्रिज कँडी रुग्णालयात यांचं काय झालं, निधन झालं वयाच्या 93व्या वर्षी. कितव्या वर्षी, वयाच्या 93व्या वर्षी. बघा पोरं हो, यांच्यावर तुम्हाला यांचे पुरस्कारच वाचायचे, बाकी काहीच नाही. बघा तुम्हाला कुठल्या गोष्टीत काय वाचायचं
लिमिटेड वाचायचं. तुम्ही जर सगळं जर वाचत बसलं तर एवढं नाही. आपल्याला तुम्हाला माहिती आहे एवढं तुमचं कव्हरेज वाढलेलं आहे. तुम्ही असं कधीच विचार करू नका सर मला 2 वर्ष झाले, मला 3 वर्ष झाले, काही टेन्शन घेऊ नको. जेवढा तुला वेळ लागणार आहे तेवढं तुझ्या आयुष्यात मोठं काहीतरी होणार आहे. घाबरायचं नाही अजिबात. आपण चांगलं करतो. अरे 5 वर्ष लोक कधी आमदार खासदार बनत नाही तरी लोक लढतात. मग आपल्याला काय फरक पडू राहिलं? काही टेन्शन नाही घ्यायचं. फक्त खाचा खळगा दूर करण्याचा प्रयत्न करा. परंतु कालपेक्षा आज बेटर बनण्याचा प्रयत्न करा. हा माझं कायम तुम्हाला म्हणणं आहे. काल जे होतो कालपेक्षा आज बेटर. पण कधी कधी असं होते ना, मागच्या कंबाईनले सर मला 40 मार्क होते सर, आजच्या कंबाईनले मला 30च भेटले सर. काऊन भेटले असं? अति प्रेशर, अति टेन्शन. आणि जेव्हा माहिती आहे का जास्त टेन्शन असते आणि जेव्हा जास्त प्रेशर असते ना तेव्हा कामगिरी माणसाची होत नाही. प्रेशर मध्ये काम नाही होत, लक्षात घ्या तुम्ही कधीही. आणि लोक डायरेक्ट विश्वास म्हणतात की बाबा तू पास होणार आहे, नाही नाही तू पास होणार आहे. प्रेशर माहित आहे का? जसं तुम्ही बघा आपल्या क्रिकेटचा टुर्नामेंट होता, बस काही लोक क्रिकेटचा मैदान सोपान दादा, बरोबर, अरे सोपान दादा काहीच नाही खेळलं, बरोबर आहे ना, कारण प्रेशर. अरे प्रेशरमुळे काय होते, माणसाची कामगिरी खालावते. दुसरी गोष्ट माहिती आहे का, प्रेशर म्हणजे अरे बापरे मला याच्याकडून अपेक्षा आहे, मला त्याच्याकडून. तू पेपरला जाताना माणूस माहिती आहे का प्रत्येक गोल करताना तिला लईच टेन्शन वाटते, काय होईल काय नाही, काय होईल काय नाही. माहिती आहे का, खरंच वाटते बरं. कारण लोकांना अपेक्षा आहे आणि ते भांबवून जाते. 10-12 प्रश्न पाहिले आणि मला नाही राहिले, अरे बाप रिझल्ट गेला, हा विचार करतो. बघा साधं गोष्ट नाही आहे हा प्रेशर. तो त्या दिवसातला इथं चुकीला माफी नाहीये. 14 तारीख आली, 14 जून, 14 जूनला तो विचार काय केला तो त्याच्या तेले माहित. त्यानं काय करावं, काय त्यानं पापड काय बेलला, त्याने किती त्याग केला त्याच्या तेले माहित राहते. माहिती आहे का, प्रत्येक विद्यार्थी जो अभ्यास करतो ना तो लागण्यासाठीच करतो, बरोबर आहे ना, टाइमपास साठी नाही करत. चला, तर लता आशा भोसले यांचं निधन झालं वयाच्या 93 वर्षी. याच्यावर काही पुरस्कार विचारला जाईल आणि हे पुरस्कार वाचून जायचे, बाकी काहीच नाही करायचं. बघा, ग्रॅमी नामांकन 2 वेळा, 97 आणि 2005. आता ग्रॅमी पुरस्कार हा संगीत क्षेत्रातला, आंतरराष्ट्रीय क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार आहे ग्रॅमी. बघा, संगीत क्षेत्रातला सर्वोच्च, संगीत क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार त्याचं नाव आहे ग्रॅमी. गणितातला सर्वोच्च कोणता रे? गणितातला सर्वोच्च ॲबेल, बरोबर आहे. आणि जगातला सर्वोच्च नोबेल. सर्वसामान्य गुणासाठी सर्वातला आहे नोबेल, जो जगातला सर्वात मोठा पुरस्कार आहे. साहित्यातला कुठला आहे सर्वात मोठा? साहित्य ज्ञानपीठ भारतातला. आणि इथं कुठला साहित्याचा नोबेलच आहे. साहित्याचा नोबेल, भौतिकशास्त्राचा नोबेल, अर्थशास्त्राचा नोबेल, रसायनशास्त्राचा नोबेल, बरोबर आहे. शांततेचा नोबेल. आणि साहित्य क्षेत्रातला भारतातला ज्ञानपीठ आहे. कुठला आहे? ज्ञानपीठ. बघा, ज्ञानपीठ आहे. आणि भारताचा सर्वोच्च पुरस्कार कुठला आहे? भारत रत्न. भारत रत्न लक्षात घ्या. भारत रत्न नंतर सेकंड नंबरचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण, 3 नंबरचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण, आणि महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण, बरोबर आहे. आणि खेळामधला कुठला आहे सर्वोच्च पुरस्कार भारतातला? मेजर ध्यानचंद. कुठला पुरस्कार? मेजर ध्यानचंद क्रीडा पुरस्कार, लक्षात घ्या. खेल रत्न पुरस्कार, मेजर ध्यानचंद खेल रत्न. त्यानंतर अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार प्रशिक्षकाला, सर्वोच्च प्रशिक्षक याला आहे द्रोणाचार्य पुरस्कार, बरोबर आहे. तर या प्रकारचं विविध पुरस्कार तुम्हाला देण्यात येतात. तर लक्षात घ्या, ग्रॅमी नामांकन 2 वेळा, 1997 आणि 2005 ला. त्यानंतर बघा, दादासाहेब फाळके. बघा, संगीत क्षेत्र चित्रपटामध्ये महत्वाची कामगिरीसाठी 2000 ला दादासाहेब फाळके पुरस्कार. चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च पुरस्कार, त्याचं नाव आहे दादासाहेब फाळके, ज्यांनी सर्वात पहिल्यांदा हरिश्चंद्राची फॅक्टरी नावाचा पिक्चर भारतात सुरू केला होता, बरोबर आहे. त्यानंतर जीवन गौरव पुरस्कार 2001, संपूर्ण कार्याच्या योगदानाबद्दल जीवन गौरव लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड, बरोबर आहे. तर जीवन गौरव पुरस्कार 2001. त्यानंतर बीबीसी जीवन गौरव 2002. बघा, बीबीसी टेलिकास्ट आणि ब्रॉडकास्टच्या संदर्भात काही योगदान आहे संगीत क्षेत्रातलं. त्यानंतर पद्मविभूषण 2008, पद्मविभूषण भेटलं 2008 ला. त्यानंतर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, बघा सर्वात जास्त 2011 मध्ये यांना सर्वाधिक गाण्याचं काय नावावर रेकॉर्ड आहे. साधारणतः 20हून अधिक भाषामध्ये 12,000हून अधिक त्यानं गाणी गायलेली आहे. 20 पेक्षा जास्त भाषात त्यानं गाणी गायलेली आहे, 12,000 पेक्षा जास्त. लक्षात घ्या, सोपं काम नाही.
आशा भोसले इतकं गाण्याचं रेकॉर्डिंग कोणाचंच नावावर नाहीये. अद्भुत आहे. सर्वात जास्त भाषेमध्ये एवढं कोणच नाहीये तर ते आशा भोसले आहे. आणि महाराष्ट्र भूषण त्यांना 2021 ला भेटला. महाराष्ट्र भूषण 2021 ला बघा, तेवढं लक्षात घ्या. त्यांना ग्रॅमी नामांकन झालं, पुरस्कार नाही भेटलं. नामांकन म्हणजे याचा भेटण्याची चान्सेस होती. बरोबर आहे. 2 वेळा 97 2005, सगळ्यात महत्वाचं 97 2005. त्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी 2000 ला नोंदणी झाली, त्याची 2000 ला भेटला. त्यानंतर 2001 ला कुठला जीवन गौरव, 2001 ला जीवन गौरव पुरस्कार तुमचा महत्वाचा आहे. त्यानंतर बीबीसी गौरव 2002 ला. त्यानंतर पद्मविभूषण 2008 ला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 2011 ला. बरोबर आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 2011 ला. 2021 ला कुठला महाराष्ट्र भूषण. 2021 ला महाराष्ट्र भूषण. बघा कुठल्या पेपर एवढंच वाचत आहे का? जास्त छटक 10व्या वर्षापासून त्यांनी पदार्पण केलं. जास्त वाचत आहे का? नाही. बाकी त्याचं पारिवारिक आपल्याला काही माहित नाही, काही घेणं नाही आपल्याला, हे महत्वाचं पहा. नाही तर या माणसाच्या कॉन्ट्रोवर्सी मध्ये जर तुम्ही घुसले समजा, अरे त्याच्यातली क्वालिटी पाहायची सगळ्यात महत्वाचं. बाकीचं आपल्याला काही घेणं नाहीये. कोणी दारू पिऊन जरी शिकवत असेल तर आपल्याला काही घेणं नाही का? आपल्याला बरोबर शिकवत आहे ना. बरोबर आहे. माझ्याकडे डाऊट न पाहायचं नाही का? बरोबर आहे. आपण चहाच पितो. तर या प्रकारचं संपूर्ण महाराष्ट्रातल्या घडामोडी, जे महत्वाच्या घडामोडी होत्या, आज आपण लिमिटेड घडामोडी काढलेल्या आहे. लिमिटेड घडामोडी तुम्हाला या ठिकाणी दिल्या. बघा, हे लेक्चर परत पहा, परत ऐका. बरोबर आहे. आणि कट टू कट हे बघण्याचा प्रयत्न करा. बघा, साधारणतः आपण या 1.5 घंट्यामध्ये जो काही घेण्याचा प्रयत्न केलाय, साधारणतः 1 तास 20 मिनिटापर्यंत, तर हे तुम्हाला किती महत्वाचं योगदान आहे हे तुम्हाला लक्षात येईल. बरोबर आहे. तर करंटली अफेअरच्या संदर्भात संपूर्ण साप्ताहिक तुम्हाला येणाऱ्या कंबाईनसाठी महत्वाचे आहे आणि ह्या संपूर्ण योगदान तुम्ही घ्यावं. बरोबर आहे. तर ह्या संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, मागची संपूर्ण कंबाईनला एक्झामला जाताना, आणि निश्चितपणे तुमचा काय होईल, त्याला फायदा होईल. तोपर्यंत तुर्तास मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद.